वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हाला हलमोह शांत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके धात माता जनी व्यर्थ रे तो नवे मुक्ती दाता। आताच आपण तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला, सद्गुरु वाचून सापडणं सोय धरावे ते पाय आधी आधी। पण त्यांनी सद्गुरूंचे पाय धरायला सांगितले लक्षात घ्या। आणि समर्थही आपल्याला तेच सांगतात, कारण की हा खूप सेन्सिटिव्ह भाग असतो अध्यात्मामध्ये। आपल्याला पूर्णत्वाला नेला सद्गुरूंशिवाय दुसरा तरणोपाय नाही हा सांगणारा तुकाराम महाराजांचा आपण। पण ते सद्गुरू असतील तरच तो मार्ग मिळू शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे। खूप सावधगिरी बाळगावी अध्यात्म मार्गामध्ये। जेवढी व्यवहारामध्ये आपण सावधता बाळगतो व्यवहार करत असताना त्याहीपेक्षा कितीतरी जास्त सावधानता ही अध्यात्मामध्ये बाळगावी लागते। तुम्ही दासबोध जर का वाचायला घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की काही ठिकाणी समर्थांचा सावधान हा लाडका शब्द आहे। ऐक श्रोते सावधान इथूनच ती सुरुवात करतो, कारण आपण सावध नसतो। आणि म्हणून तर समाजामध्ये आपण जे म्हणतो ना, समाजामध्ये बुवाबाजी भोंदूबाजी चालते, त्याला ते भोंदूबाजी करणारे जेवढे जबाबदार असतात त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार त्यांच्या भोंदूपणाला बळी पडणारे असतात। म्हणजे कितीतरी वेळेला असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी अशी फसवणूक होते तिथे फसले गेलेले जी सगळा समाज असतो तो बहुतांशी उच्च शिक्षा प्राप्त केलेला असतो, असं मी स्वतः बघितलेलं की एवढं इतकं सगळं असून सुद्धा ते लोक तिथे फसतात। याचं कारण सावधानता नाही आहे। सद्गुरूंचं फॉलोवर व्हावं पण ब्लाइंड फॉलोवर होत नाही, ते सद्गुरूंनाही मान्य नसतं। जे सद्गुरू असतात त्यांना तर मान्यच नसतं। म्हणून तर समर्थांनी सद्गुरूंची व्याख्या करताना तर सरळ मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती याच्यावरती जास्त जोर दिले। आणि ते ओळखून आपण जावं। म्हणजे आपण मार्केटमध्ये भाजी घ्यायला गेलो तर टोमॅटो विकत घ्यायचे असतील आणि ते भाजीवाल्याने सांगितलं 20-25 रुपये पाव आहे, तरी ते घेताना आपण अतिशय चोखंदळपणे घेतो। तो देईल ते आपण घेत नाही। 20-25 रुपयाच्या गोष्टीसाठी आपण इतके चोखंदळ असतो। इथे संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी किती सावध असायला पाहिजे। आणि त्याच्यासाठीच तर समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे की तुम्ही पहिले सद्गुरू लक्षण वाचा। समर्थ त्यात सांगतात सद्गुरू लक्षण वाचा। आपला अधिकार आहे, आपण ज्या व्यक्तीकडे आपलं जीवन संपूर्ण अर्पण करणार आहोत ती व्यक्ती त्या लक्षणांनी युक्त आहे की नाही हे आपण तपासून बघायला पाहिजे। पण ते तपासून बघणार कसं? त्याच्यासाठीच तर समर्थांनी सद्गुरू लक्षणं सांगितली की ही सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात का नाही दिसतात, त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या व्यक्तिमत्वात परावर्तित होत आहेत का नाही होत हे तुम्ही तपासून बघा। एकदम आंधळेपणाने सरेंडर करू नका। कारण समर्थांनी संत साधू सद्गुरू यांचं वर्णन करताना असं म्हटलं, जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे। पण जना वेगळी म्हणजे काहीतरी सांगत नसतो तो, त्याची प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती ही ईश्वरार्पण भूमिकेतनं असते, हे समजून घ्यायला पाहिजे।
पण खूप वेळा असा प्रश्न पडतो की समर्थांनी सुद्धा जी सगळी लक्षणं सांगितलेली आहेत ती बरीचशी लक्षणं त्यांच्या अंतर्स्थितीची आहेत. म्हणजे मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. आता स्वरूप स्थिती ही आंतरिक अवस्था आहे आणि ती स्थिर झालेली अवस्था आहे, म्हणून त्याला स्थिती असं म्हटलेलं आहे. पण त्याचं बाह्य लक्षण काय असणार? बाहेरनं कसं कळणार की ही व्यक्ती खरंच सद्गुरू संत आहे का नाही आहे? कारण जो तो आपल्याला तसं भासवण्याचा प्रयत्न करणारे अनेक लोक असतात, स्वयंघोषित गुरु पण असतात. त्याच्या मागे काही परंपरा आहे की नाही, त्यांची स्वतःची वैयक्तिक साधना कुठल्या मार्गामधली हे आपण तपासून बघायला पाहिजे. पण ते ओळखणार कसं हा मोठा प्रश्न तर असतोच की संत सद्गुरू ओळखायचे कसे? असं बघितल्यावर ते कसं कळणार की ही व्यक्ती खऱ्या अर्थाने संत आहे? कारण संतांची व्याख्या करताना पण समर्थ म्हणतात, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जेल संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. जो जाणेल भगवंत, इतकं परफेक्ट शब्द. जो मानेल भगवंत नाही. आपण सगळेजण देव मानणारे आहोत आणि संत देव जाणणारे असतात. कारण जोपर्यंत आपल्याला ती अनुभूती येत नाही तोपर्यंत आपल्याला ते मानावं लागतं. त्यासाठी आपल्याला इमॅजिनरी प्रांत फार मोकळा असतो, त्यामुळे आपल्यासाठी भगवंत बहुतांश वेळेला इमॅजिनरी पातळीवरती असतो, काल्पनिक पण असतो तो. काही वेळेला आपल्या आपल्या कल्पना असतात त्याच्याबद्दल, पण संतांच्या कुठल्याही कल्पना नसतात, प्रत्यक्ष अनुभूती असते. पण मग ओळखणार कसं? हा तर मोठा प्रश्न असतो की बाहेरनं कसं ओळखायचं? गोंदवलेकर महाराजांनी याचं सुंदर उत्तर दिलं होतं. महाराजांना एकाने प्रश्न विचारला की असं समोर न बघितल्यावर संत कसे ओळखणार की ही व्यक्ती संत आहे का नाही आहे? तर ते मला एक सोपं आहे ओळखायला. सोपं कसं काय म्हणाले? तर म्हणे त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला जे काही हवं आहे त्यातलं काहीही मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर सुद्धा तिथे थांबावं असं वाटतं, तेव्हा समजायचं तो संत आहे. महाराजांनी, कारण सद्गुरूंचं एक वैशिष्ट्य असतं, ते आपल्याला काय हवंय ते देत नाहीत, आपल्याला काय योग्य आहे तेच पुरवतात. आपल्याला काही हवं असतं सद्गुरूंकडनं, आपण काही घेऊन जातो मनामध्ये, पण ते सगळं देत नाही. आणि सद्गुरू तर नाहीच देणार. म्हणजे गुरुदेव रानडे, त्यांचे गुरु पूजनीय भाऊसाहेब महाराज उंदीकर, त्यांना एकाने असा प्रश्न केला की ईश्वराचं दर्शन, स्पर्शन आणि संभाषण ज्यांना घडलेलं आहे ते कसे असतात? म्हणजे ओळखायचे कसे ना, की ज्यांना ईश्वराचं दर्शन, स्पर्शन आणि संभाषण हे ज्यांना घडलेलं आहे, ज्यांनी ते अनुभवलेलं आहे, ती व्यक्ती कशी असते? तर त्यावर ते पटकन म्हणाले, पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. एका वाक्यात उत्तर दिलं, पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात म्हणजे काय? आता पेटलेला निखारा म्हणजे तो प्रकाशमय असतात. त्याच्यात किती गोष्टी आल्या एका वाक्यामध्ये की पेटलेल्या निखाऱ्यासारखे असतात. म्हणजे मुळात ते प्रकाशमय म्हणजे ज्ञानमय असतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही हीन गोष्ट अग्नीच्या संपर्कात आली की ती पवित्र म्हणजे शुद्ध होते. म्हणजे आपल्या अंतःकरणातलं जे हीन असतं ते त्यांच्या संपर्कामध्ये गेलं की ते आपसूक गळून पडतं आणि आपल्याला पवित्रता प्राप्त होते. आणि तिसरा महत्वाचा अर्थ, ते निखारा आहे त्यामुळे त्यांना कॅज्युअली हात लावायला जाऊ नका, महत्वाचं. आणि संतांजवळ जाताना आपल्याला हीनपणा आपल्या अंतःकरणातलं टाकूनच जावं लागतं, तो प्रयत्न ठेवावाच लागतो. त्याशिवाय आपला संत संघ पूर्णपणे प्राप्त होत नाही, सद्गुरू प्राप्त होणारच नाही. समर्थांची ओवी आहे ना, उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची त्याच्यावे. आता ह्याच्यामध्ये ना एक गल्लत केली जाते की उत्कट भव्यतेची घ्यावे इथपर्यंत कळतं की संत, सद्गुरू, महानुभाव जे असतात त्यांच्या जीवनातून आपण काय घ्यावं, काय प्रेरणा घ्यावी, तर उत्कट आणि भव्य. कारण त्यांचं जीवन आहे उत्कटतेने आणि भव्यतेने भरलेलं असतं, ते त्यांच्या जीवनातून आपण ग्रहण करावं. पुढचं वाक्य फार ट्रिकी आहे. उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघेची त्याजावे. आता इथे प्रश्न पडतो की संत संतांच्या, संत सद्गुरूंच्या जीवनामधलं उत्कट आणि भव्य घ्यावं आणि मळमळीत त्याजावं, पण त्यांच्या जीवनात काही मळमळीत असतं का की ते आपण त्यागावं? पण पुढचं वाक्य त्यांच्यासाठी नाही आहे, आपल्यासाठी आहे की त्यांच्या जीवनामधली उत्कटता आणि भव्यता जेव्हा स्वीकारण्याचा प्रश्न येतो आणि ती आपण जेव्हा स्वीकारायला तयारी दाखवतो त्यावेळेला आपल्या अंतःकरणातलं जे मळमळीत आहे ते पहिले सोडण्याची तयारी पाहिजे, तरच ते घेता येतं. आणि म्हणून पुढे म्हणतात निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. निस्पृह हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपण विख्यात व्हावे भूमंडळी एवढं, निस्पृह हा शब्द खूप महत्वाचा आहे. स्पृहे रहित, स्पृहा म्हणजे कामना, इच्छा, याच्या सगळ्या बाजूला ठेवून निस्पृहपणे त्यांना शरण जा.
पण ते सद्गुरू असतील तर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे समर्थांनी तर सद्गुरूंच्या विषयी भाष्य करताना इतके काही कडक शब्द योजलेले, कडक म्हणजे आपल्याला सांगण्यासाठी, म्हणून जे करामती दाखविती तेही गुरु म्हणीचे. ती फरक केलाय सद्गुरू आणि गुरुमध्ये. जे करामती दाखविती आणि परंतु गुरु तेही गुरु म्हणविती, परंतु ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. वेगवेगळ्या करामती दाखवणारे वेगवेगळे उपाय तुम्ही बघा, संत सद्गुरूकडे गेल्यानंतर ते साधनेशिवाय दुसरं काहीही सांगत नाहीत. योग्य मार्गदर्शन करायचं असेल तर नेहमी संत सद्गुरूकडे जावं. परमार्थ आचरत असताना ही गोष्ट खूप सांभाळायची असते. जोपर्यंत मला देहाने योग्य सद्गुरू प्राप्त होत नाहीत तोपर्यंत संतांकडे जावं, म्हणजेच संतांच्या साहित्याला जवळ करा. आणि जोपर्यंत माझ्या अध्यात्माच्या कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, माझ्या संकल्पना सिद्ध होत नाहीत, त्या स्थिर होत नाहीत, तोपर्यंत कुठलंही अवांतर अध्यात्मातलं वाचन करू नये. पहिली लक्षात ठेवा. आपल्याला शोध घ्यावा लागतो. मला जर का ती तळमळ लागली असेल तर मला सद्गुरूंना शोधावं लागतं. माझ्या नशिबात असतील, सद्गुरूंनी ठरवलं तर सद्गुरू माझ्यापर्यंत आपसूक येतील. अरे तू काय विवेकानंद आहेस की तुझ्यासाठी डोळ्यातून पाणी काढायला तुझे सद्गुरू बसलेले? ते विवेकानंद होते. जगातली एकमेव जोडी आहे, एकमेव. म्हणजे एक प्रसंग असा इतका सुंदर होता की रामकृष्ण परमहंसांकडे नरेंद्रनाथ दुखते यायला सुरुवात झाली होती, पण ते त्यांच्याकडे नुसते येत होते. त्यांना तितके ते शरण झालेच नव्हते, कारण ते खूपच चिकित्सक क्रिटिसाइज करायचे प्रत्येक गोष्ट. चुकीचं आहे का? त्यांच्या पातळीमध्ये बिलकुल चुकीचं नाही, कारण ते खूप प्रॅक्टिकल होते. तर एकदा रामकृष्ण परमहंस असे फार भावविभोर होऊन बसलेले होते आणि शारदा मातेने त्यांना विचारलं, तुम्ही आज सारखे सारखे असे भावविभोर का होताय? तुम्ही कसला विचार करताय? तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की अगं मी नरेंद्रचा विचार करतोय. तर नरेंद्रचा का विचार करतोय? तर म्हणे अगं मला प्रश्न पडलाय की शिवाला कसं सांगावं तू शिवा आहेस म्हणून. इतकी उत्कटता नरेंद्रच्या बाबतीमध्ये. त्यांनी सगळं ओळखून घेतलेलं होतं नरेंद्रच्या बाबतीमध्ये. पण हे काही लीला असतात संतांच्या जीवनातल्या. तसं आपण नाही, आपल्याला विवेकानंद की आपल्यासाठी पण आपले गुरु शोधत शोधत आपल्याला इथपर्यंत येतील. तुला अजिबात येणार नाही शोधत. आपल्याला थोडा प्रयत्न करावाच लागेल आणि ते ओळखून करायला पाहिजे. कारण संत सद्गुरूंच्या सहवासामध्ये लक्षात ठेवायचं की त्यांच्या सहवासामध्ये ना अनेक गोष्टी असतात की ज्याच्यानं लक्षात येतं की ही व्यक्ती सद्गुरू आहे, ही व्यक्ती संत आहे. एक तर त्यांच्या बोलण्यातनं कळतं, जसं समर्थांनी सांगितलेलं आहे. जो म्हणजे संत आणि सद्गुरूंच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाची गुण समर्थांनी सांगितली, जया अंतरी भगवंत जाणे. म्हणजे असं की ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तो सहज जे बोलतो ते ब्रह्मनिरूपणासारखं असतं. जया अंतरी भगवंत अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण असं समर्थ. तो ईश्वराशिवाय दुसरं काही बोलणार नाही. अवांतर भाष्य, वायफळ भाष्य तो काही करणार नाही. टू द पॉइंट ईश्वरासंबंधी. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की नाही की मुळात एक लक्षात ठेवलं पाहिजे की परमार्थ हा परिस्थिती सुधारण्याचा मार्ग नसून वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे. आणि आपण संत सद्गुरूंकडे जेव्हा जातो तेव्हा हे लक्षातच घेत नाही. आपण आपली परिस्थिती सुधारून देतील त्याच्यासाठी सद्गुरूंकडे जातो आणि तसं कधी होत नाही. मग आपल्याला वाटतं की हे सद्गुरू पॉवरफुल नाही आहेत, यांच्याकडे गेलो माझं काय नीट झालं नाही. तुझं काय नीट व्हायला पाहिजे होतं? म्हणजे मी आता सद्गुरूंकडे गेलोय, त्यांचा अनुग्रह घेतलाय की नाही, मग आता मी त्यांचा अनुग्रह घेतल्यानंतर मग त्यांनी माझं सगळं नीटच करून दिलं पाहिजे. म्हणजे काय सगळं म्हणजे काय नीट करायचं तुझं? तू काय मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलास का त्यांना तुझ्या आयुष्याचा? सद्गुरू केले म्हणजे मग माझ्या मुलाचं लग्न, माझं लग्न नीट टिकलं पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न नीट चांगलं झालं पाहिजे, सुना जावया नीट आल्या पाहिजेत, त्या माझ्याशी नीटच वागल्या पाहिजेत, आमचं आर्थिक नियोजन सगळं चांगलं व्हायला पाहिजे, कोणाला आजार पण येता कामा नये, सगळ्यांना दीर्घायुष्य मिळालं पाहिजे. अरे काय मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टची लिस्ट आहे का काय? आणि त्याच्यासाठी सद्गुरू आहेत का काय? ते संध्याकाळी आपण तो श्लोक बघणार आहोत. सद्गुरूंची मुख्य योजना काय? तद्विधी प्रणिपाते ना. ज्ञान मार्ग आणि ज्ञान देण्यासाठी सद्गुरूंची योजना आहे. आपण असलं काहीतरी मनात घेऊन जातो आणि याचा गैरफायदा घेणारे अनेक गुरु बसलेले असतात. मग ते काय 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 उपाय भयानक लोक करत राहतात. मी बघितलेले. कुठल्याही संतांनी तुम्ही बघा त्यांची एवढी साहित्य आपल्या समोर उपलब्ध आहे, पण आपण ते वाचायलाच जात नाही. आपण भलतच काहीतरी वाचत बसतो. 7व्या लोकाच्या पलीकडे. अरे 7व्या लोकाच्या परलोक विद्या. अरे तू ह्या जन्मातलं बघ ना पहिले, या लोकातलं. परलोकातली विद्या जाणून करायचे काय ती?
मृत्यूनंतर ते जीवन, मला एकाने पुस्तक आणून दिलं होतं, तुम्ही हे पुस्तक वाचा, मृत्यूनंतर ते जीवन. अरे म्हटलं बाबा, हे आयुष्य पूर्ण तर होऊ दे, नंतर आधीच मृत्यूनंतर म्हणजे ते काय, त्याचा काही आपल्या आध्यात्मिक उन्नतीशी, ह्या कुठल्याही गोष्टीचा ईश्वर प्राप्तीशी सुतराम संबंध नाहीये. संत कधीही, संत सद्गुरू कधीही भंपक गोष्टींना थारा देत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. काही कल्पना आपल्या मनामध्ये असतात, आपण संकल्पना घेऊन संत सद्गुरूकडे जातो सुद्धा, पण ते त्या क्षणी खोडून टाकतात आणि उगाच काहीतरी वायफळ सांगत बसत नाहीत. म्हणजे आपली विद्वत्ता दाखवावी किंवा आपण किती मोठे होत, आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज वगैरे असलं काही करायची संत सद्गुरूंना गरज नसते. जे योग्य माहिती आहे ते दाखवतात, जे नसेल माहिती ते स्वच्छ माहीत नाही म्हणून सांगतात. एकदा आमचं सोलापूरला शिबिर होतं ज्ञान प्रबोधिनीमध्ये, आणि प्रश्नोत्तरांचा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी असे सगळे प्रश्नांचं सॉर्टिंग वगैरे केलं होतं. आणि काही काही प्रश्न असे ऐन टायमाला पण यायचे अचानक. म्हणजे त्यातले एखाद दुसरा स्वामी प्रश्न, ऐन टायमाला आलेले प्रश्न जे साधनेशी संबंधित आहेत ते स्वामी सिलेक्ट करायचे. कारण लोकांना प्रश्न विचारा म्हटलं की लोक काही प्रश्न विचारतात. आपण संध्याकाळी बघणारच होते बरी प्रश्ने न सेवया. पण संत सद्गुरू मार्गदर्शन कसं करतात योग्य. एक प्रश्न आला होता स्वामींकडे आणि त्या प्रश्नात एक वाक्यात प्रश्न केला होता की तुम्ही भूत पाहिलं आहे का. असं स्वामींना प्रश्न केला, भूत पाहिलं आहे का. आणि स्वामी त्याच्यावर खूप मजेशीर बोलायचे काय काय, पण नाही तो प्रश्न घेतला म्हणजे हा प्रश्न घेऊया आपण, याचं उत्तर द्यायला पाहिजे असं ते. कारण तो प्रश्न तसा होता, ते भूत पाहिलं आहे का. मग स्वामींनी उत्तर देताना सांगितलं की भूत या शब्दाचा एक अर्थ जीव असा होतो, भूतयोनी म्हणजे जीव आपण, तर त्या अर्थी आपण स्वतःही भूत मात्रामध्येच होतो. त्यामुळे भूत पाहिलंय का, तर पाहिलेला आहे, हा एक भाग. पण विचारणाऱ्याचा उद्देश भूत या शब्दामागे पिशाच्य या अर्थी आहे असं ते म्हणाले की पिशाच्य पाहिला आहे का. तर स्वामी सायंटिस्ट होते, त्यामुळे त्या विचारणाऱ्या व्यक्तीने इंटू ब्रॅकेट कृपया सायंटिफिकली उत्तर द्यावे. अरे वा, ही इन्स्ट्रक्शन स्वामींना. म्हणजे तू सर्टिफिकेट देतोस का काय त्यांना तिथे बसून. पण स्वामी पण काय आमचे भन्नाटच होते ते म्हणे खरी गोष्ट सांगू का, मी पिशाच्य पाहिलं आहे याचं उत्तर हो मी पाहिलं आहे असं देणार नाही, कारण मी पाहिलेलं नाहीये. मी अजून पाहिलेलं नाही, तोपर्यंत मी पाहिलं आहे असं म्हणणार नाही. पण पिशाच्य नाही आहे असंही मी म्हणणार नाही, कारण मी पाहिलेलं नाहीये. मला नाही माहिती आहे नाही सायंटिफिक उत्तर. आणि हे उत्तर फक्त सद्गुरू देऊ शकतात. इतर कुणाकडे हा प्रश्न घेऊन गेला की तुम्ही गाळात गेला तर समजा. मग तुमच्या घरामध्ये असा प्रॉब्लेम असेल, तिथे हे पिशाच्य असेल, हा आत्मा राहत असेल, मग अशी शांत करून घ्या, ती शांत करून घ्या, हा होम करा, तो यज्ञ करा, तिथे ब्राह्मण जेवायला घाला, मलाच बोलवा, मलाच दक्षिणा द्या, सुरुवात. संतांकडे ह्या गोष्टीला काही धारा नाही. तुम्ही बघा महाराजांकडे किती लोक गेली, किती लोक त्यांच्या उभ्या जीवनामध्ये. त्यांच्याकडे काय सगळेच जण अध्यात्मासाठी गेले असतील असं नाही, नसतं तसं. बहुतांशी समाज हा संत सद्गुरूकडे जातो ते आपलं ऐहिक सुधारून घेण्यासाठी जातो. तिथे गेल्यानंतर योग्य मार्गदर्शन मिळतं. म्हणून समर्थांनी सुरुवातीला सांगताना काय सांगितलं, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. की अनेक गोष्टी अशा आहेत, अनेक लोक असतात जे मंत्र तंत्र ह्या गोष्टी सांगणारे असतात, त्यांनाही लोक गुरु म्हणतात. गुरु काही प्रत्येक ठिकाणी आयुष्यामध्ये असतो. आपल्या जन्माला आल्यापासून कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आपल्याला गुरु, चांगलं सांगणाऱ्याला आपण गुरु म्हणतो, वाईट सांगणाऱ्याला आपण गुरु म्हणतो. सिगरेट पिऊन बघरे म्हणून सांगणारा त्याला पण आपण गुरुच म्हणतो. गुरुच की म्हणजे, पण असं गुरुचं काम नसतं. पण आपली ती पद्धत झाली आहे बोलण्याची, तिथूनही सुरुवात होते. आणि लोक गैरफायदा खूप घेणारे असतात. महाराजांकडे किती लोक आले, असं वेडवाकडे महाराज कधी सांगायचे नाही, फक्त परफेक्ट उत्तर देऊन मोकळं द्यायचं. म्हणजे एक त्यांचं साधक होतं महाराजांचं, आणि त्याला महाराजांनी स्वतःच्या खडावा दिल्या होत्या लाकडी. प्रसन्न झाले, खुश झाले त्याच्या उपासनेच्या, आणि मग त्याला म्हणाले हे तू तुझ्याकडे ठेव. तर त्याला इतका आनंद झाला, महाराजांनी खडावा दिला म्हणजे साक्षात महाराजच आले की राहिला आपल्याकडे, असं त्याची ती भूमिका. पण त्या लाकडी होत्या, तर तो रोज त्याच्यावरती, आता काय आपल्या भावना असतात, लोक काय काय करतात त्याच्यावरती, रोज दुधाचा अभिषेक, मधाचा अभिषेक, दह्या बिया काय काय मजा मजाच करतात लोक. मग ती तर खराब झाली त्यातली एक पादुका, कारण दही हे सगळं ती केमिकल रिॲक्शन होऊन त्याचं लाकूड कुठलं असतं ते बिचारं सडलं, आणि ती एक पादुका मधली ती एक कडावा अशी भंगली त्यांची. आता सद्गुरूंची कडावा भंगली खलास. कारण आपल्याकडे काही भंगलं की आपण पण भंगून जातो एकदम डायरेक्ट. तेव्हा ती भंगली, आता काय करायचं. तो इतका टेन्शन मध्ये आला की आता काहीतरी विपरीत घडणार.
असं आपण एक ठरवलेलं आहे. देवाची मूर्ती भंगली हे झालं की काहीतरी विपरीत घडलं. कारण आपली दृष्टीच तशी झालेली, आपण सकारात्मकता निर्माणच करत नाही अंतःकरणामध्ये. पण संत बरोबर ती बदलून देतात भूमिका. मग त्याला खूप टेन्शन आलं की आता काय करायचं. तर त्यांची जी पत्नी होती त्या असं म्हणाल्या की एक काम करूया, आपल्याला ज्यांनी ह्या पादुका दिलेल्या आहेत म्हणजे खडावा, त्यांनाच आपण जाऊन विचारूया की आता ह्याचं काय करायचं. तर ती भंगली म्हणजे योग्य मार्गदर्शन ज्यांनी दिले त्यांनाच विचारू. पण महाराज तेव्हा होते देहाने, ते गोंदवल्याला आले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं असं असं सगळं झालंय आणि त्या तुम्ही दिलेल्या पादुकांपैकी एक पादुका म्हणजे एक खडावा जी होती त्यातली ती भंगलेली आहे. आता काय करू महाराज, तर काय करायला लागेल. तर महाराज म्हणाले अरे भंगली. हो मला छान झालं असं म्हणाले. छान झालं. ते म्हणे छान काय झालं, अहो भंगली पादुका छान झालं, आता काय करायला लागेल. तू काहीच करायचं नाहीयेस म्हणे, जे करायचं तू केलेस ऑलरेडी म्हणाले, म्हणून तर ती भंगली म्हणाले. तो म्हणे म्हणजे काय. अरे म्हणे मी तुला खडाव्या दिल्या होत्या कारण मला तुझ्याकडे राहायला यायचं होतं, आणि खडावा का घालतात की जाता येताना पायात घालण्यासाठी, पण ती एक भंगल्यामुळे तू मला लंगडं केलं, आता तुझ्या घरात काही मी जात नाही असं ते म्हणाले. दृष्टिकोन बदलतात त्याचा. एक दुसऱ्या एखादा, आता हे महाराजांकडे ऐवजी दुसऱ्या कोणाकडे गेला असता तर त्यांनी त्याला पार एका सर्कलमध्ये बांधून टाकला असता. पादुका भंगले मग आता काहीतरी विपरीत होणार आहे. मग पहिले एक काम करा, तुमची पत्रिका घेऊन या, कुठला ग्रह तिरका वाकडा झालाय ते पहिले बघूया, मग ही शांत करा, मग ते करा. ते शास्त्र योग्य की अयोग्य तो आपला विषय नाहीये. पण संत सद्गुरू ह्या मार्गात नसतात. ते सरळ ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात, अल्टिमेट ट्रुथ कडे न्यायला सांगतात आपल्या. की एकदम हेड ऑफिस कडे तू जाणं, मध्ये आधी कशाला जातो. जर का तसं नाही झालं तर मात्र मग फार फसवणूक होते. आणि त्याच्यासाठी समर्थ म्हणतात गुरु पाहता पाहता लक्ष कोटी ते माले. असे कितीतरी गुरु असतात. बहुसाल मंत्रावळी शक्तीपोटी, मनी कामना चेटके धात माता. सगळ्यात महत्वाचं की कित्येक वेळेला असे काही गुरु असतात, ते आपल्या मनातल्या वासना समोरच्या भक्ताच्या श्रद्धेचा वापर करून पुरवून घेत बसतात आणि आपल्याला ते कळत नाही. मनी कामना चेटके धात माता. आणि म्हणून तर समर्थांनी गुरु लक्षण जे न लवती जे न सांगती इंद्रिय दमन, न लवती शिष्याचं साधन, ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. म्हणजे शिष्याचं न लावती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे सद्गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्याच्यावे. मुख्य मार्ग जर का सांगत नसतील त्यांच्याकडे गेल्यानंतर तर त्यांच्याकडे थांबण्याची काहीही आवश्यकता नाही असं समर्थ स्पष्टपणे सांगतात. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निदान दाखवी डोळा. स्थूल क्रियेचे साधन हे खूप महत्वाचं आहे. प्रत्यक्ष प्रक्रिया काय आहे ईश्वर प्राप्ती करून घेण्याची, ती प्रक्रिया ते स्वतः करून दाखवतात, कारण ते करत असतात. तोची सद्गुरु निधान म्हणजे अंतिम ठिकाण, दाखवी डोळा. तीच व्यक्ती सद्गुरू आहे, कारण तोच आपल्याला अंतिम ठिकाणापर्यंत नेऊ शकतो. जो स्थूल क्रियेचे साधन, प्रत्यक्ष प्रक्रिया काय करायची ते सांगू शकला पाहिजे, आणि तीच व्यक्ती सांगेल जो स्वतः ती साधना करणारा असेल. महाराज जेव्हा छाती ठोकपणे आपल्याला सांगायचे ना की 13 कोटी नाम घ्या, त्यांनी श्रीरामाचं दर्शन होईल, कारण त्यांना ते झालेलं आहे. त्यांनी तेवढं नाम म्हणजे काय, त्यांचा श्वासच. आपण रामकृष्ण परमहंसांची कथा, विवेकानंदांची त्यांची भेटीची कथा अगदी सुरसपणे ऐकतो की नाही, की विवेकानंदांनी जाऊन रामकृष्णांना सरळ प्रश्न केला की तुम्ही देव पाहिला आहे का. म्हणजे आधी ते रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांकडे गेले होते, त्यांना विचारलं होतं तुम्ही देव पाहिला आहे का. तर ते म्हणाले मी काही देव पाहिलेला नाहीये, पण तुझे डोळे योग्याचे, तुला नक्की दिसू शकतो. त्याच्यावर ते विवेकानंद इतके तडक पडक बोलणारे होते. ते म्हणाले माझे डोळे योग्याचे असतील ना तर अजून कशाचे असतील, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीये, तुम्ही देव पाहिलाय का सांगा. तर ते नाही असं पाहिलाय का, तर मी असं पटकन हो पाहिलाय असं नाही सांगू शकत. देवावर माझा विश्वास आहे पण मी अजून पाहिला नाही. मग ते दक्षिणेश्वरीला त्यांनी मग रामकृष्णांकडे आले आणि मग त्यांनी रामकृष्णांना सरळ प्रश्न विचारला की तुम्ही देव पाहिला आहे का. मग ते सरळपणे म्हणाले हो मी देव पाहिला आहे, जितका स्पष्टपणे तू मला पाहतोयस तितक्या स्पष्टपणे मी देवाला पाहतो आहे. आपल्याला वाटतो काय रामकृष्णांनी उत्तर दिलंय, पण आपण नीट विचार करून घेतला पाहिजे की मी देव पाहिला आहे हे म्हणण्यासाठी खरंच देव पाहिलेला असला पाहिजे. कारण मी देव पाहिला आहे हे मी खोटं सुद्धा बोलू शकणार नाही, कारण मी पाहिला नसेल तर. खरोखर ज्यांनी देव पाहिलेला आहे तोच सांगू शकतो हो मी देव पाहिलेला आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान, शब्द सुद्धा काय सुंदर वापरलाय, ब्रह्मज्ञान नाही, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानात काय शुद्ध अशुद्धता असणार आहे, पण ते समर्थ आहेत.
बारीक बारीक गोष्टी आपल्याला समज, शुद्ध ब्रह्मज्ञान. कारण नाही तर ब्रह्मज्ञानाच्या नावावरती लोक काय वाटेल ते ब्रह्मज्ञान. कारण बऱ्याच लोकांसाठी ब्रह्मज्ञान ही शाब्दिक गोष्ट असते. बहुतांशी लोकांना ब्रह्मज्ञान, ब्रह्मतदाकारता ही शाब्दिक होऊन बसलेली असते आणि त्यांनी त्याचं एक ठरवलेलं असतं. खूप ब्रह्मज्ञानाबद्दल जो बोलणार त्याला ब्रह्मज्ञान ज्याला झालंय तो ब्रह्मज्ञानाबद्दल कधी बोलतच नाही, जास्त लक्षात ठेवा. कारण त्याला हे कळलेलं असतं की बोलण्याची गोष्ट नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. तो कृतीमध्ये दाखवतो. पुराणिक शास्त्री म्हणून एक मोठी प्रगाढ पंडित होऊन गेले 18व्या शतकामध्ये. मुंबईला होते, दादरला राहायचे. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते शास्त्राच्या खूप म्हणजे वादविवाद चर्चेमध्ये त्यांना बोलवलं जायचं. त्यावेळेला ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या बरोबर ते इंग्रजीमध्ये वेदांवरती वाद करायचे, चर्चा करायची. इतके प्रगाढ पंडित आणि व्याख्यान खूप द्यायचे, वक्तृत्व खूप चांगलं होतं त्यांचं. आणि त्या काळामध्ये त्यांचं नाव खूप होतं पुराणिक शास्त्र. त्यावेळेला अक्कलकोटला मालोजीराजे भोसले होते, त्यांचं राज्य होतं, संस्थान होतं. आणि मालोजीराजे भोसले हे अतिशय धार्मिक. तर त्यांच्या कानावर त्यांची कीर्ती गेली आणि त्यांनी सुचवलं की आपण ह्या पुराणिक शास्त्रींना आपल्या अक्कलकोटमध्ये बोलवावं, आपल्या दरबारामध्ये, आणि त्यांना वेदांतावर चर्चा करायला सांगावी. त्याचा सगळ्यांना लाभ होईल त्यांच्या विद्वत्तेचा. म्हणून त्यांनी त्यांना बोलावलं, भरपूर बिदागी वगैरे देऊन त्यांना बोलावलं. आता ते जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा तोपर्यंत तिथे अक्कलकोट स्वामी आलेलेच होते आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. त्यांच्याबद्दल हे अवधूत वृत्तीचे आहेत, अवलिया आहेत वगैरे असं काय 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 खूप पसरलेलं होतं. त्यामुळे यांच्यापर्यंत ती गोष्ट गेलेली होती. तर यांच्या मनामध्ये आलं की आपण कोण एवढे मोठे अक्कलकोट स्वामी आहेत, कोण अवधूत वृत्तीचे आहेत वगैरे, ऐकलेलं आहे असं तसं. तर जरा जाऊन त्यांची परीक्षा बघूया. विद्वान पंडित म्हणजे त्यांना लोक संत म्हणतात, तर खरोखर संत आहेत का. आणि गेले स्वामींच्या दर्शनाला. हे अतिशय सानुनासिक कर्मठ असे होते. आणि स्वामी काय ना, स्वामींची प्रकृती आणि प्रवृत्ती दांडगी होती एकदम, लक्षात ठेवा, चांगलीच दांडगी होती. त्यांची मला शारीरिक उंची सांगितली तर कल्पना येईल ती व्यक्तिमत्व कसं आहे. अक्कलकोट स्वामींची शारीरिक उंची 7 फूट 8 इंच होती, सडकून उंच. आणि ते अंतरसाक्षीत्व होतं. त्यामुळे येणारी व्यक्ती काय मनात भाव ठेवून आले त्यापेक्षा बरोबर विपरीत काहीतरी करायचं. हे अगदी कर्मठ होते, सोळं ओळख पळख पाडणारे. ते त्यांच्या समोर याच्या आधी स्वामी सगळं उलटं करायला लागले. ते असे उकिरड्यासारख्या ठिकाणी झोपलेले होते, काय एका हाताच्या खाली शिवलिंग होतं, काय काय सगळा प्रकार करून हे त्यांना बघायला गेले. त्यांना म्हटलं हा काय माणूस आहे, हे कसले अवधूत वृत्तीचे, हे कसले संत, असं त्यांना वाटतं. स्वामींचं काही लक्षात नाही त्यांच्या त्या अवस्थेमध्ये असायचे, सतत ध्यानमग्न स्थितीमध्ये असायचे बहुतांश वेळ. तर यांनी जाऊन त्यांना प्रश्न विचारला. म्हणजे जाऊन प्रश्न तर विचारू. त्यांच्याबरोबर त्यांचे 3 असिस्टंट होते, ते पारशी समाजाचे होते, ते यांचे असिस्टंट होते. ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारला, काय हो बुवा, असं स्वामींना, काय हो बुवा, ब्रह्मतदाकारता काय असते तुम्हाला माहितीये का. स्वामींनी काही त्यांच्याकडे बघितलंच नाही. त्यांनी प्रश्न केला आणि स्वामींनी तोंड फिरवले, असं आडवे पडले होते, पूस बदलून त्यांनी दुर्लक्ष केलं. दातू काय ब्रह्मतदाकारता विचारतो असं करून. तर ह्यांना वाटलं काय स्वामी वेडे दिसत आहेत. अक्षरशः असा उल्लेख आहे त्यांचा की हे वेडे दिसत आहेत. यांना मी एवढा प्रश्न विचारतोय, ब्रह्मतदाकारता म्हणजे काय, आणि एवढे ब्रह्मांड नायक त्यांना म्हणतात आणि यांना ब्रह्मतदाकारता म्हणजे काय माहिती नाही, उत्तर देत नाही, यांना काही येत नसेल, लोकांनी उगा त्यांचं स्तोम माजवलेलं आहे असं समजून ते त्यांच्या बिराडी गेले. मग त्यांचं ते कीर्तन, प्रवचन, व्याख्यान काही दिवस चाललं राजवाड्यामध्ये. आणि एक दिवस पुन्हा गेले, मध्येच खुमखुमी आली. पुन्हा जाऊन स्वामींना विचारू, तोपर्यंत स्वामींनी काही वाचन बिचन केलं असेल, ब्रह्मतदाकारता काय असतं म्हणून गेले विचारायला. ब्रह्मतदाकारता काय असते माहितीये का असं म्हटलं. स्वामींनी पुन्हा काही उत्तर उठून निघूनच गेले एकदम. त्यांना म्हटलं असं काय, मी यांना प्रश्न विचारतो हे उत्तरच देत नाही, यांना बहुतेक टाळायचं आहे मला, म्हणून ते परत गेले की जाऊ दे आता काय यांच्या नादी लागण्याचा अर्थ नाही, याचा अर्थ हे भोंदू आहेत, यांना काही येत नाही असं. यांना रात्री झोपले बिराडी त्यांच्या. तर रात्री झोप लागल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की 1001 विंचू त्यांच्या अंगावरती धावून येत आहेत आणि त्यातल्या एका विंचवानी त्याला दंश केलाय असं स्वप्नात दिसलं. आणि तो दंश केल्या केल्या ते इतके घाबरले आणि जागे झाले आणि जोर जोरात वाचवा वाचवा, मेलो मेलो असं करून ओरडत उठले, घामाघूम झालेले. त्यांच्या बाजूला तिघं जण, काय झालं काय हो म्हणे. तर काही नाही म्हणे, स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात विंचू चावला झालं म्हणे, भीती वाटली मला एकदम, पण काही नाही म्हणायचं, स्वप्न आहे असं. ते झोपले. दुसऱ्या दिवशी जायला निघाले. तर जाताना तर सरळ निघून जायचं ना घरी. तर जाताना पुन्हा एकदा बघू स्वामींना काही समजलंय का ब्रह्मतदाकारता, गेले विचारायला.
अक्कलकोट स्वामी येते आणि ते काय सोपं आहे काम सगळं. शीघ्र प्रचिती आणि शीघ्र प्रोपी अशी त्यांची खासियत आहे, लक्षात ठेवा. तिथे गेले आणि त्यांना विचारलं ब्रह्म तदाकारता म्हणजे काय. असं विचारल्याबरोबर एका वेळेस शांत असलेले स्वामी एकदम त्यांच्यावर कडाडले. ते म्हणाले हात गाढवा. हे शब्द माझे आहेत, लक्षात ठेवा. स्वामींचे शब्द तुम्ही त्यांच्या बखरीत वाचा, ते स्पेशल आहेत. म्हणे हात गाढवा. म्हणे स्वप्नामध्ये 1000 विंचू चावलेस आणि तू घाबरत उठलास आणि ब्रह्मतदाकारता काय असते ती मला विचारतोस का. म्हणे ब्रह्मतदाकारता काय म्हणायची रस्त्यावर पडलेली आहे का. म्हणे पोठार्थी ज्ञानी आल्या वाटेने चालता हो असं म्हणे. ज्ञानी व्यक्ती असे असतात पण ते नुसते ज्ञानाने फुगलेले असतात. संत असतात ना, ते कधी ज्ञानाने फुगले नसतात. ते उगाच मी संत आहे म्हणून सारखं ब्रह्मज्ञान असं काही बरळत बसत नाहीत ते. मी एकदा लोणावळ्याला एका ठिकाणी एक अधिकारी व्यक्तींचा असं त्यांनी मला बोलावलं होतं. त्यांच्याकडे गेलो होतो आपण, त्यांचं नाव वगैरे नको घ्यायला कारण की त्यांचं कार्य. पण तिथे मी गेलो तर ते ती जी अधिकारी व्यक्ती होती ती खूपच चांगली होती, खूप एकदम शांत आणि निस्पृह. पण तिथे एक त्यांचे अनुयायी होते जे त्या अधिकारावरती आलेले होते पुन्हा. तर ते असे माया शेजारी बसले होते आणि मी नवीन होतो त्या ठिकाणी आणि ते सगळेच तिथे जो सिंधी समाज वगैरे त्यांचा. तर मी तिथे बसलो होतो शेजारी, प्रसाद ग्रहण झाला. तर ते आले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न केला आप कौन हो. आता कॅज्युअल प्रश्न आहे ना, आप कौन हो म्हटल्यावरती मी माझं आयडेंटिफिकेशन दिलं, मी मंदार आहे वगैरे. तर ते मला नाही आप कौन हो. मी म्हटलं अरे हा मनुष्य असं काय विचारते प्रश्न, वेडा आहे काय. आप कौन हो म्हणजे काय. मी सांगितलं ना, म्हटलं मैं कल्याण से आया हूँ, मेरा नाम मंदार है, ऐसा है, मेरा ऐसा व्यवसाय है. मैं इनका नाम सुन के यहाँ पे आया था, मेरे दोस्त के साथ मैं यहाँ आया हूँ. नहीं वो बात सही है लेकिन आप हो कौन असलियत में. मतलब हा काय मेंटल माणूस आहे का काय, आप कौन हो असलियत में. तो नंतर म्हटलं मुझे समझ में नहीं आ रहा है आप क्या सवाल कर रहे हो. नहीं असलियत में आप कौन हो, आप देह हो या देह में आए हो. अरे बापरे म्हटलं, अरे हा एकदम वेगळ्या ट्रॅकवरती गेला. असलं काहीतरी दाखवून लोक स्वतःला खूप मोठं भासवतात, मोठे बडबोलेगिरी करतात. आपल्याला असं वाटतं ही व्यक्ती खूप ज्ञानी आहे. संत अजिबात असे नसतात. संत सद्गुरू ओळखायची खूण आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं जो जाणेल भगवंत, जो भगवंताला पूर्ण अनुभवलेला असतो आणि त्याला तो मितभाषी पण असतो काही वेळेला. याचा अर्थ ते घुमे असतात असं नाहीये, पण ते वायफळ बोलणारे नसतात. उगाच काहीतरी आकाशात तारे तोडल्यासारखं उगाच गूढ काहीतरी बोलत नाही. म्हणजे अध्यात्मामध्ये गूढता निर्माण पण करणारे काही लोक असतात, पण तसं कुठलीही उगाच गूढता नाही. जे सरळ शुद्ध अध्यात्म आहे ते शुद्ध परमार्थ सांगत बसतात. परमार्थामध्ये सुद्धा अनेक गोष्टी घुसटलेल्या असतात, त्यामुळे त्याची अशुद्धता असते. म्हणून तो शुद्ध परमार्थाचा शब्द वापरतात. शुद्ध परमार्थ, ईश्वर प्राप्तीचा शुद्ध मार्ग काय आहे ते सद्गुरू सांगतात. त्यांच्या सान्निध्यात गेले ना की अनामिक आनंद असतो. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सद्गुरू ओळखायचे कसे, योग्य सद्गुरू की ज्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपल्या अंतःकरणाला अनाकलनीय प्रसन्नता जाणवते. आपण कुठल्या व्यापातनं गेलेलो असतो, काय झालेलं असतं, त्यांच्याकडे गेलं की आपल्याला बरं वाटतं. ते आपल्याशी काही बोलो न बोलो, त्यांचा एक नुसता कृपा कटाक्ष जरी आपल्याकडे पडला तरी आपलं इतकं बरं वाटतं त्या व्यक्ती. संत सद्गुरू आहे. तुम्ही सगळ्या संतांच्या तसबारी बघा, महाराजांची तसबीर बघा, स्वरूपानंदांची बघा, कलावती यांची बघा, माऊलींची बघा, समर्थांची बघा. त्यांच्या तसबिरीकडे नुसतं बघितलं तरी आपल्याला बरं वाटतं. म्हणून तर आपण त्यांचं दर्शन घ्यायला का जातो. वास्तविक आपल्या आतमध्ये पण भगवंत आहे ना. समर्थ काय सांगतात, जो तुझ्यात भगवंत आहे तोच माझ्यामध्ये आहे. सगळ्यामध्ये असलेलं चराचर ईश्वरी तत्व एकच आहे. मग आपल्याला आपल्याकडे बघितल्यानंतर बरं नाही वाटत. असं रोज आपण आरशात बघतोच की, पण आपल्याला बघून काय बरं वाटलं स्वतः असं नाही होत. संत सद्गुरू मार्गदर्शन परफेक्ट एकदम. म्हणून सद्गुरू हा उल्लेख केलेला आहे, उगाच काहीतरी सांगत नाही. मी एकदा ना आमच्या स्वामींना प्रश्न विचारला. मी जस्ट अक्कलकोटला जाऊन आलो होतो त्यावेळेला आणि तिथे अशी स्वामींची वेगवेगळी वचनं लिहिलेली आहेत अशी सगळी, की वेळोवेळी त्यांनी उच्चारलेली वाक्य. त्यांची इंटरेस्टिंग वाक्य आहेत की बैलासारखं राबावं, पोटाला उरेल तितकंच खावं, अशी त्यांची स्वामींची वाक्य आहेत. एक्सलंट. त्यातलं एक छान वाक्य होतं, सकाळी उठल्या आळशी माणसाचं तोंड पाहू नये. आली पंचायत. मी आल्या स्वामींना जेव्हा भेटलो तेव्हा मी कल्याणला आले तेव्हा स्वामींना असं मी आवर्जून विचारलं. म्हटलं स्वामींच्या एका वाक्याचा अर्थ मला स्वामी समर्थांच्या कळत नाहीये, ते कुठला माल आहे. म्हटलं त्यांचं असं एक वचन आहे की सकाळी उठल्या आळशी माणसाचं तोंड पाहू नये. तर स्वामी मला ह्याच्यात न कळणार काय. म्हटलं अहो असं कसं कळणार ना, मला कसं कळेल कुठल्या माणसाचं तोंड पाहायचं नाही की तो आळशी आहे का नाही. मला कसं कळणार ना, येणारी व्यक्ती, माझ्यासमोर येणारी व्यक्ती आळशी आहे का नाहीये हे मला कसं कळणार.
त्यामुळे म्हटलं कळत नाही ते काय करायचं. स्वामी म्हणाले अरे अगदी सोपं आहे माले. स्वामी समर्थ काय म्हणाले, सकाळी उठल्या उठल्या आळशी माणसाचं तोंड पाहू नये, म्हणजे उठल्या उठल्या आरशात पाहू नये. हे तर बोल नाही जनाचं, हे अवघे आपण असं समर्थ वाटतात की परमार्थ आपल्यासाठी हे संत, हे सद्गुरू सांगू शकतात, बाकी कोणी काही सांगू शकत नाही. इतकं सडेतोड उत्तर की उगाच काहीतरी बंपपणा नाही, जे आहे ते की परमार्थ आपल्यासाठी आहे. मी खूप छान असतं त्यांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की ही व्यक्ती संत सद्गुरू आहे का नाही. म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला एक सुंदर प्रसंग इतका आहे की त्यांच्याकडे एक व्यक्ती, मी तो यायचा त्यांच्याकडे नेहमी, तो त्यांच्याकडे आला आणि तो जसा रामकृष्णांकडे यायचा, तो संध्याकाळच्या वेळात रामकृष्णांकडे यायचा वेदीवरती दक्षिणेश्वरीला, पण दिवसभर तो इतर लोकांकडे कामाला, म्हणजे वर कामाला लोक असतात ना, तसं तो कामाला होता त्यांच्याकडे. तर तसं तो ईश्वरचंद्र विद्यासागर, देवेंद्रनाथ टागोर या सगळ्या विद्वान लोकांकडे तो कामाला जायचा, घर कामाला, आणि तो संध्याकाळी रामकृष्ण परमहंसांकडे यायचा. तर त्याला एकदा रामकृष्ण म्हणाले मजेनी, म्हणजे तू त्यांच्याकडे जातोस या सगळ्या विद्वान लोकांकडे, तर तिथे तुला कसं वाटतं. तर तो मला, अहो ते काय सगळे विद्वान आहेत, सगळे प्रगाढ पंडित, ते विद्वानच आहेत, त्यांची वेळी तुमची बरोबरीच होऊ शकत नाही, असं ते नाही, असं रामकृष्ण, त्यांची तुमची बरोबरीच होऊ शकत नाही, ते सगळे विद्वान आणि एकदम प्रगाढ पंडित लोक आहेत. तर त्याच्यावरती रामकृष्ण म्हणाले, ते हसून म्हणाले रामकृष्ण परमहंस, मग तू इकडे कशाला येतोस म्हणे, मग ते सगळे विद्वान पंडित आहेत, त्यांची माझी बरोबरी होऊ शकत नाही, मग तू इकडे कशाला येतोस. सगळं झालं की संध्याकाळी तर तो पटकन मला, काय माहितीये का, ते सगळे विद्वान पंडित आहेत, सगळं ठीक आहे, पण तुमच्याकडे जी मजा आहे ती त्यांच्याकडे नाही आहे. याचं कारण त्यांच्याकडचं जे अध्यात्म आहे ती सगळी विद्वत्तेला धरून आहे, फक्त बोलण्यापुरतं शाब्दिक अध्यात्म. पण सद्गुरूंकडे जे अध्यात्म असतं ते शाब्दिक नसतं, ते अनुभूतीचं असतं. त्यामुळे ते काही नाही बोलले, कुठलाही जड शब्द नाही योजला, साधं वाक्य बोलले तरी देखील आपल्याला ते मनाला प्रसन्नता देऊन जातं, कारण ते त्यांच्या अनुभवतीतनं आलेलं असतं. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत. अचळ राहिला, अंतरी म्हणजे ज्याने आपल्या स्वतःच्या आतमध्ये अचल अशा परमात्म्याचा, निवांत म्हणजे शांतपणे अनुभव घेतलेला आहे, आणि जे अनुभूतीमध्ये ते आहे तो सहजे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण असं म्हणते. आणि तो सहज जे बोलतो ना ते ब्रह्मनिरूपणासारखं असतं, कारण त्याच्यात सहजता असते. खूप क्लिष्ट बोलणं हे संत सद्गुरूंचं स्थान नाही. म्हणून संतांचं सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत, असं ते म्हणतात की अनेक प्रकारचे संतोष आहेत. आता संतोष मूळ असं म्हटलेलं आहे, मुख्य संतोष म्हणजे संतोष, आनंद, उल्हास ह्या ज्या अवस्था आहेत त्याचं मूळ स्त्रोत काय असेल तो संतांकडे असतो. म्हणजे काय, ईश्वरी अनुभूती हा मूळ स्त्रोत आहे. तो त्यांच्याकडे असल्या कारणाने ते अतिशय आनंदात स्वतः असतात आणि ते इतरांना तो आनंद देतात. पण जितके सद्गुरू प्रेमळ सहज असतात तितके ते कडक पण असतात. लक्षात ठेवा, ते इतके कडक असतात की शिष्याचा भंपकपणा सुद्धा ते सहन करत नाही. आपला शिष्य जर का कुठल्या चुकीच्या मार्गाला लागत असेल, काही चुकीचं करत असेल, तर त्याला सांगू कसं असे ते भीड बाळगत नाही, त्या क्षणी त्याला सांगून मोकळे होतात. आणि हे सद्गुरूच करू शकतात. दुसरा एखादा मनुष्य ढोंगी असेल, तो आपले दुर्गुण कधी आपल्याला दाखवत नाही, आपण चुकूत असू दं, कारण का त्याला ती भीती असते की मी याला जर काही सांगितलं करू नको, हे करू नको, तू उद्या माझं गिराईक जाईल, त्याचं काय करायचं. सद्गुरूंना काही, सद्गुरू अपेक्षा रहित असतात, ते अपेक्षेच्या पलीकडे असतात, त्यांना काही घेणं नसतं. त्यांना शिष्यांचं चांगलं व्हावं ही तळमळ असते. त्यामुळे एखादा शिष्य चुकीचा वागत असेल हे त्यांना कळलं तर त्या क्षणी त्याला ते सावध करतात, योग्य मार्गही दाखवतात. शिष्यांमधली दूषणं दाखवणं हे सद्गुरूंचं काम नसतं, त्यांचा तो स्वभाव पण नसतो. तुम्ही बघा, संत सद्गुरूंकडे गेल्यानंतर ते कधीही समोरच्यातली कमी दाखवून देत नाहीत. त्याच्यातला चांगला गुण काय आहे तोच त्याला सांगतात, तो वरती आणण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना जर कळलं की ही व्यक्ती चुकीच्या मार्गाला आहे, एखादा त्यांचा शिष्य असेल, शिष्याची काळजी तर सद्गुरूला असतेच असते, पावलं पावली असते. मी तुम्हाला सांगतो, खूप सांभाळतात सद्गुरू. त्यामुळे तो एखादा शिष्य भले तो मार्ग असेल योग्य मार्गात दिलेला आहे, पण तरी देखील काही चुकीच्या गोष्टी समजून घेतल्यामुळे किंवा स्वतःच्या अहंकारामुळे तो चुकीच्या वाम मार्गाला लागला तर सद्गुरू त्या क्षणी त्याला थांबवतात. ते सद्गुरूंचं काम. आणि अशानंच सद्गुरू म्हणा. महाराजांच्या जीवनातला एक सुंदर प्रसंग तुम्हाला सांगतो, कसे सद्गुरू वटणीवरती आणतात शिष्याला. आपल्याकडे चुकी होतात, आपण माणूस आहोत, आपण साधक अवस्थेमध्ये आहोत, आपल्याकडे अजून अनेक विकार असतात, ते पूर्ण गेलेले नसतात, त्यामुळे आपल्याकडनं अशा चुका होत राहतात. पण सद्गुरू तिथेच तर असतात, त्याच ठिकाणीच ते दीपस्तंभासारखे असतात, ते लगेच दाखवून देतात हे चुकीचं आहे, हे करू नकोस.
म्हणजे गोंदवल्यामध्ये एक स्वयंपाकीण बाई होत्या महाराजांकडे मठामध्ये, आणि त्या तिथेच असायच्या. त्यामुळे त्यांना एक त्यांचा मुलगा होता, तो बराच काळ महाराजांच्या सान्निध्यात राहिला, महाराजांचा अनुग्रह घेतलेला होता आणि नाम साधक होता. कालांतराने तो गोंदवल्यातनं निघून गेला बाहेर. बऱ्याच वर्षानंतर तो आला महाराजांकडे. तो जेव्हा बऱ्याच वर्षानंतर महाराजांकडे आला तेव्हा महाराजांच्या कानावरती काही गोष्टी त्याच्या बाबतीत गेलेल्या होत्या. म्हणजे काय गेल्या होत्या, तर हा आता बाहेर स्वतः गेलेला आहे, स्वतःचा संप्रदाय सुरू केलेला आहे, यांनी स्वतःचे शिष्य निर्माण केलेले आहेत आणि आता हा लोकांना माळा देऊन अनुग्रह पण देतो राम नामाच्या. असं इथपर्यंतच महाराजांच्या कानावर गेलं की असं तो करू. महाराज मला ठीक आहे म्हणे, रामरायाची इच्छा, असं म्हणून ते शांत होते. आणि कधीतरी मग तो त्याचे जे कोणी सगळे शिष्य होते त्या सगळ्या शिष्यांना घेऊन तो आला महाराजांच्या दर्शनाला. आता त्याच्या मनात भाव असा आहे की मी जे करतो आहे ते सगळं रामाचंच कार्य करतोय, कारण मी रामनामच देतोय, मी चुकीचं काही करत नाहीये. आपला समज कसा असतो साधक अवस्थेमध्ये असताना की आपण चुकीचं काही सांगत नाही, जे सद्गुरूंनी आपल्याला मार्ग सांगितलाय तोच तो मार्ग मी इतरांना सांगतोय. मला सद्गुरूंनी रामनाम दिलं, मी रामनामच तर सद्गुरूंना सांगतोय, मी वेगळं काय सांगतोय, त्यामुळे जे करतोय ते योग्यच करतोय. या भूमिकेत नव्हतो. त्याच्या शिष्यांना, त्यांनी ज्यांना शिष्य केलं होतं आणि त्याला ज्यांनी गुरु केलं होतं त्या सगळ्यांना घेऊन तो महाराजांच्या दर्शनाला आला. महाराजांचं दर्शन झालं वरे, महाराजांनी सगळ्यांना आशीर्वाद दिला वरे. सगळे गेल्यानंतर महाराजांनी त्याला आपल्या खोलीत बोलावून घेतलं, तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग तो आला एकटा. मग महाराज आणि तो महाराजांच्या समोर येऊन बसला. महाराजांनी त्याकडे एकटक बघितलं. त्याला वाटलं महाराज काहीतरी उपदेश करतील, कौतुक करतील. महाराजांनी त्याची एक श्रीमुखात भडकवली फांडकाने पुढे नसताना. त्याला इतकं आश्चर्य वाटलं, काय झालं, एकदम आपल्याकडनं सद्गुरूंनी आपल्या एक श्रीमुखात भडकावली म्हणजे आपण मोठाच अपराध केला असला पाहिजे. म्हणजे ते इतकं त्यांना अनावर झालं की त्यांचा हात उचलला गेला त्याच्यावरती, तरी त्याच्या श्रीमुखात भडकावली. आणि ते मला तू हे काय का चालवलंयस ना ते ताबडतोब बंद कर असं म्हणलं. तर त्याच्यावरती तो मला म्हणजे मी काय चालवलंय, मग हे काय म्हणे सगळ्यांना माळा देतोय, अनुग्रह देतोय, हे काय चाललंय सगळं म्हणे. तो म्हणा अहो मी काही नाही, लोकांना सन्मार्गालाच लावतोय. ते मला अरे जोपर्यंत सन्मार्गावरती चालून त्या सत अवस्थेची तुला प्राप्ती झाली नाही तोपर्यंत असले उद्योग करू नकोस. तुला दुसऱ्याला नाम देण्याचा अधिकार जर सद्गुरूंनी दिला असेल तरच तो दे, स्वतः ठरवू नकोस मी त्या अधिकारावरती गेलेला आहे. त्यांनी तूही गाळात जाशील आणि तुझ्या मागे आलेले बिचारे ते सुद्धा गाळात जातील, कारण त्यांना योग्य मार्ग मिळणार नाही, कारण की तू सुद्धा लिमिटेड एका गोष्टीपर्यंत पोहोचलेला आहेस. आमच्या स्वामींनी एक छान उदाहरण, इतकं मस्त उदाहरण दिलं होतं. ते असं मला ते स्वामी एकदा की समजा तू ट्रेननी कल्याणहून पुण्याला येतोयस, त्यांनी अगदी प्रॅक्टिकल उदाहरण दिलं की तू कल्याणहून सुद्धा ट्रेननी पुण्याला येतोय, कर्जतला गाडी थांबते. तर पूर्वी कर्जतचे बटाटे वडे प्रसिद्ध होते, ते फेमस होते दिवाडकरचे म्हणून. आता नाही, आता सगळं बदललंय असं सगळं. तर तिथे ते प्रसिद्ध होते. तर तू समजा तू वडा खायला उतरलास खालती आणि ते तू वडा खातोय, तुझ्या अवतीभोवती गर्दी, तिथे खूप गर्दी आहे, तू वडा खातोयस, तोपर्यंत ट्रेन निघून गेली. तुला जायचंय कुठे, डेस्टिनेशनला पुण्याला. तू उतरलास कुठे, कर्जतला. का उतरलास, कारण त्या स्टेशनमधला वड्याचा वास आला, तू उतरलास. तसं ते मला साधना करता करता एखादा प्रगत साधक असेल तर साधना करता करता काही वेळेला त्याला योगाच्या काही अनुभूती येऊ शकतात, पण ही योगाच्या अनुभूती वाटेतली स्टेशन आहेत, हे अंतिम स्टेशन नाही आहे. काही साधक जे असतात ना ते त्याच्यामध्ये रमतात, ते तिथेच उतरतात. उतरल्यानंतर ती विशिष्ट सिद्धी असते म्हणा, विशिष्ट स्टेशन असतं, त्याची अनुभूती त्याला आलेली असते, ती दाखवण्याची खुमखुमी निर्माण होते. मग त्याच्या भोवती पण गर्दी होते. त्या गर्दीतली लोक साधी असतात, त्यांना त्या गोष्टीचं अप्रूप वाटायला लागतं, ते याचं कौतुक करायला लागतात. हा कौतुकाने त्या झाडावर चढायला लागतो, त्याला वाटतं मी तसाच झालेलो आहे, पण त्याला हे कळत नाही. नकळत आपण आधी सुरुवातीच्या स्टेशनला उतरलोय, आपली गाडी कधीच निघून गेलेली. आणि हे सद्गुरूंना मान्य नसतं. कसं मान्य असेल, कारण ते सद्गुरू आहेत. ते त्या क्षणी शिष्याला वटणीवर आणतात आणि हे वटणीवर आणणारे सद्गुरू असतात, ओळखा असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिष्याचं न लवती साधन, जे साधना मार्ग सांगत नाही शिष्याला, मुख्य साधना मार्ग सांगत नाही, शिष्याचं न लवती साधन न करविती इंद्रिय दमन, इंद्रियांवरती त्याचं नियमन कसं करायचं हे जोपर्यंत सांगत नाहीत. ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावर, अरे अशांकडे जायचीच गरज नाही. असे समर्थांचे शब्द म्हणजे अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावर वगैरे असं काय काय योग्य माझं बंपगिरी नाही. कितीतरी असे संतांच्या जीवनातले प्रसंग आहे की त्यातनं कळतं की काय सद्गुरूंची योग्यता, कसं मार्गदर्शन करतात, कसं ओळखावं. तरी आपण का बसतो, का समाजामध्ये बंधुगिरी वगैरे चालते, त्याचं कारण आपण मुळातच लक्षात घेत नाही की आपण परमार्थी मार्गामध्ये जेव्हा लागतो तेव्हा हे लक्षात, हे वाक्य पक्क मनात करून ठेवलं पाहिजे की परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे, परिस्थिती नाही.
परिस्थिती ही प्रारब्धाने सुद्धा प्राप्त होते आणि संत कधीही प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही, असं महाराजांचं वाक्य आहे. कारण ते करताच येत नाही असं ते म्हणायचं. करत नाही म्हणजे करताच येत नाही, कारण ते दैव आहे. दैव हा अननोन फॅक्टर आहे की नाही. दैव असं दाखवता येत नाही, याला दैव असं म्हणतात, ते अनुभवता येतं. तेव्हा म्हणतो ना, काय माझ्या दैवात लिहिलंय वगैरे असं आपण म्हणतो. दैव हा अननोन फॅक्टर आहे. एखादा कोणी मनुष्य मला की मी सांगतो ती तू उपासना कर, मी सांगतो ते नाम तू घे, तुझं दैव बदलून जाईल, तर समजायचं हा खोटं बोलतोय. कारण जी गोष्ट दिसत नाही, जी गोष्ट माहीतच नाही, जी गोष्ट ज्ञातच नाही, ती गोष्ट बदलण्याची भाष्य करणारा भंपकच असू शकतो. दैव दैवामध्ये बदलता नाहीये, चुकीचं मार्गदर्शन नाही. एकदा ना कलावती आईंकडे त्यांची शिष्या गेली आणि तक्रार करावी, म्हणजे त्यांचं नुकतंच बाळंतपण झालं होतं त्या भगिनींचं, आणि काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली, त्यामुळे ते ऑपरेशन करून ते मूल काढावं लागलं. नॉर्मल झालं नाही असं त्यांच्या भाषेमध्ये. आणि त्या आईंकडे आल्या बऱ्याच दिवसांनी, जे सगळं बाळंतपण झालं होतं, काही एखाद वर्ष होऊन गेल्यानंतर ते आल्या आणि आईने जाऊन ती चौकशी केली. कलावती आईनी, कसं आहे, काय बाळ कसं आहे, तू कशी आहे, सगळं चौकशी केली. तू आली नाहीस आता, तर ती माझी आई सगळं ठीक आहे हो, पण मी नाराज आहे. नाराज काय म्हणजे, छान आहे तुझं, चांगलं झालं बाळंतपण, मुलगा बिलगा सगळं गोड आहे तुझं बाळ जे आहे वगैरे. नाही म्हणे, पण म्हणे मी नाराज आहे, मी कृष्णावरती नाराज झाले. असं नाही, कृष्णावर का नाराज झालीस म्हणे माझी अशी इच्छा होती की माझ्या शरीराला कात्री न लावता माझं बाळ शरीराच्या बाहेर आहे. मी एवढी कृष्णाची भक्ती करते, तुमच्याकडे येते, तरी देखील माझं ऑपरेशन करावंच लागलं. असं का, काय तक्रार घेऊन आले आईंकडे. आता आई आहेत त्या, आई माले, अगं ह्याला जबाबदार तूच आहेस. मी कशी काय जबाबदार माले, बघ मागच्याला तू एकदा उत्सवाला माझ्याकडे आली होतीस की नाही, तेव्हा तू एक भरजरी किमतीची साडी नेसून आली होतीस, आठवत आहे का तुला? तर ती, हो, मला आवडतातच नेसाला अशा. तेव्हा मी तुला विचारलं की अगं ही खूप महागाईची साडी आहे, इतकी महाग साडी नेसून का आलीस? तर त्याच्यावर तू उत्तर काय दिलंस की आई मला असं तसं वापरायला काही आवडत नाही, मला सगळं महागाईचंच वापरायला आवडतं. तू बोललीस की नाही? हो माले. मग ते कृष्णाने ऐकलं होतं, मग त्यांनी विचार केला तुला असं तसं बाळंतपण कशाला करायचं, थोडं खर्चिक बाळंतपण करावं. सिझरिंग. सद्गुरू दुसरं कोणी असतं तर, तुझ्या ना पत्रिकेमध्ये दोष आहे, सांगतो तुला, बहुतेक 7.5 लागले. ते शनी खरे न्यायप्रिय देवता मानलेली आहे, वैराग्याची देवता ही शनी मानली ज्योतिषामध्ये, पण त्याची भीती इतकी घालून टाकलेली की त्याला बदनामच करून टाकलेलं आहे. तो आध्यात्मिक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी ज्योतिषावर काही बोलणार नाही, तो माझा प्रश्न नाही आहे, पण मी एक माहिती तुला सांगतो या विषयावर धरून की तो आध्यात्मिक ग्रह मानलेला आहे आपल्या शास्त्रामध्ये, की तो ज्यावेळेला बलशाली होतो तेव्हा व्यक्ती जास्तीत जास्त आध्यात्मिक व्हायला लागतो, विरक्ततेकडे जायला लागतो. मी स्वामींना विचारलं होतं की असं कसं होईल की शनीबद्दल इतके लोक बोलतात काय काय, आणि तो आपल्या पत्रिकेमध्ये आल्यानंतर किती लोक घाबरतात. 7.5 लागली की तो बघायलाच नको, नुसतं सांगायची गोटी आहे, तू 7.5 लागले तुला घाला कला असेल तर. हे त्याला असं वाटतं गेलंच आपल्या आयुष्यातलं, तर 7.5 वर्षात बहुतेक आपले विकेट जाते की काय असं वाटायला लागतं. एवढे घाबरतात लोक. अरे ते काय, तो तू लिहून आलायस बाबा तुझं आयुष्य, ते आहे थोडं तुला मिळणारच आहे, गॅरंटेड. भगवंत शब्दाचा पक्का आहे, तुला जितकं आयुष्य दिले श्वास आणि श्वास मोजून घेऊन आलेला आहे. तर स्वामी महाराज तसं नसतं बघ. ते ज्योतिषी असतात ना, ते 7.5च्या बाबतीत काय सांगतात की 7.5 सगळं आपल्या मनाविरुद्ध व्हायला लागतं, असं जनरल समज आहे. विपरीत असं व्हायला लागतं. मग सगळं विपरीत व्हायला लागलं की मनाची स्थिती काय होणार? वैराग्यशील. म्हणून वैराग्याचे देवता आहे असं ते म्हणतात, की त्याला माहिती आहे सगळं चांगलं चांगलं करत असले की लोक फार लोलूप होतात, विषय लोलूप होतात. म्हणून शनीची योजना केलेली आहे, तो आला की दणके द्यायला सुरुवात करतो की मनुष्य लगेच पुन्हा ताळ्यावरती. भगवंताची योजना आहे ना ती. हे फक्त सद्गुरूच सांगू शकतात, हे दुसरं कोणी, दुसरी लोक भीतीच घालणार आपल्याला. योग्य मोठे स्वामी आमचे स्वामी माधवनाथ, माझ्या गुरूंचे गुरु, त्यांच्याकडे ना एक भगिनी गेल्या आणि त्या असं स्वामींना म्हणल्या की मी तुमच्याबद्दल खूप काय काय ऐकून आलेली आहे, म्हणजे असं खूप आध्यात्मिक काय काय मी असं ऐकून आलेली आहे. तर त्याच्यानुसार माझी अशी इच्छा आहे, मी असं ऐकलंय की तुम्ही शिष्यांना श्रीकृष्णाचं दर्शन घडवू शकता, असं मी तुमच्याबद्दल ऐकलंय, असं तिने स्वामींनाच सांगितलं. स्वामी इतके आश्चर्यचकित झाले की मलाच माहिती नाही असं मी काय करू शकतो. ते मिस्किल होते मोठे स्वामी. तुला देवालय की म्हणे, त्या म्हणाले की तुम्ही मला बाळकृष्णाचं दर्शन घडवा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावरती स्वामींनी इतकं स्वच्छपणे सांगितलं, आई माऊली असं म्हणाले, माऊली बाळकृष्णाचं दर्शन घडवण्याची कुवत माझ्यात नाही, कारण त्यांनी ते दर्शन घडवावं की न घडवावं हा अधिकार त्या बाळकृष्णाचाच आहे.
पण माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला जो अध्यात्माचा मार्ग मिळालेला आहे, तो मार्ग जर का मी तुला सांगितला आणि त्या मार्गावरती तू चाललीस, तर येणारं प्रत्येक बाळ तुला कृष्ण स्वरूप दिसेल याची खात्री मी तुला देऊ शकतो. याला म्हणतात सद्गुरूंचं मार्गदर्शन. चुकीचं काहीतरी, आता आपल्याकडे कोणतरी आलंय, हिला वाटतं की बाळकृष्णाचं दर्शन घडू शकतो, तर चांगलं आहे, गिराईक येऊ दे. कारण गर्दी जमवणं हा भोंदू सद्गुरूंचा स्थायी स्वभाव असतो. आणि जे मुख्य सद्गुरू असतात त्यांना गर्दीशी घेणं देणं नसतं, त्यांना क्वालिटीची घेणं देणं असतं. त्यांना क्वांटिटी असली नसली काही फरक पडत नाही. जो माझ्यासमोर 1 असो, 100 असो, 10 असो, पण जो आहे त्याला योग्य मार्ग सांगणं आणि त्याला पूर्णत्वाला नेणं हे त्यांचं काम असतं. आणि हे ओळखण्यासाठीच तर समर्थ म्हणतात, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी का म्हटलं. अरे अनेक ठिकाणी गुरु भेटतील, असे अनेक ठिकाणी. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, वेगवेगळं काय काय सांगणारे पण असतात, वेगवेगळ्या सिद्धी मंत्र काय काय सांगणारे असतात. चळेना ढळेना देव, ऐसा ज्याचा अंतर्भाव, तोची जाणीजे महानुभाव संत साधू. चळेना ढळेना देव, ज्याच्या अंतःकरणातनं, ज्याच्या जीवनातनं देवाचा असेल. चळेना ढळेना ऐसा ज्याचा अंतर्भाव, ज्याची अंतर्स्थिती सगळ्या परिस्थितीमध्ये स्थिर असते, प्रसन्न असते, तोची महानुभाव साधू ओळखावा. त्याला साधू म्हणून ओळखावा. जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्ट सांगे, जयाचे अंतरी ज्ञान जागे, तोची साधू. एकदा कल्याणला कार्यक्रम झाल्यानंतर ध्यानयोगाचं सेशन झालं, त्याच्यानंतर स्वामी गेले परत कल्याणला वगैरे. आणि मग एक व्यक्ती माझ्या दुकानामध्ये, माझं तेव्हा दुकान होतं, तेव्हा ते दुकानामध्ये आला आणि तो मला की तुमचे जे सद्गुरू येतात ते नाथ संप्रदायातले उत्तराधिकारी आहेत ना. म्हटलं हो, नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी. मग म्हणे ही परंपरा कुठनं चालत आली, असं त्यांनी मला विचारलं. मला वाटतं की तो क्युरियोसिटीने विचारत असेल. मी म्हटलं अरे ही ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेली परंपरा आहे. पावशे स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि पुढे माझे गुरु स्वामी माधवानंद, अशी म्हटली ती सलग परंपरा आहे, सद्गुरू परंपरा आलेली. तर तुम्हाला म्हणजे ते नाथ संप्रदायातले आहेत, म्हणजे त्यांना चमत्कार करता येत असतील. अरे बापरे, म्हटलं हा वेगळ्या ट्रॅकला गेला आता एकदम काहीतरी. म्हटलं नाही रे बाबा, असं आम्हाला सद्गुरूंनी काही सांगितलं नाही, ते या गोष्टीबद्दल काही भाष्य करत नाही, त्यांना आवडत नाही असं काही केलेलं. ते शुद्ध परमार्थ सांगतात, ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगतात. त्यांनी मला प्रश्न असा केला की म्हणे मी असं ऐकलेलं आहे की नाथ संप्रदायाचे जे सद्गुरू असतात, म्हणजे त्या अवस्थेला पोचलेले असतात, लोकांनी काय काय ठरवलेलं वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं की म्हणे ते जेव्हा ध्यानाला बसतात तेव्हा ते आकाशात तरंगतात. अरे अधांतरी असं आकाशात तरंगतात असं मी ऐकलेलं आहे. तर तुझे सद्गुरू पण नाथ संप्रदायाचे अधिकारी आहेत, तर ते असे ध्यानाला बसल्यानंतर तू त्यांना तरंगलेलं बघितलंस का? म्हणे तरंगलेलं बघितलं. कारण काय काय लोक सांगणारे असतात की ध्यानाला बसल्यानंतर आपण थोड्या वेळाने असे वरती उठतो, वरती जातो आणि एकदम हलके होतो आणि मग आकाशात. म्हणजे असं करण्यासाठी ध्यान कशाला करायला पाहिजे? आता इतकी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे की तुम्ही काही न करता पण तरंगू शकता. मी त्याला म्हटलं हे बघ बाबा, हे असलं काही मला माहिती नाही. म्हणजे माझे सद्गुरू ध्यानाला बसल्यानंतर हवेत तरंगतात की नाही वगैरे मला काही माहिती नाही, तसं काही मी बघितलेलं नाही. पण एक गोष्ट मी बघितलेली आहे की अनेक लोक अध्यात्माच्या नावाने जे हवेत गेलेले असतात त्यांना जमिनीवर आणलेलं मी बघितलेलं आहे. ते सद्गुरूंचं काम आहे, ते मी बघितलेलं आहे. हे असं काय काय लोक, कारण ह्या सगळ्या चुकीच्या कन्सेप्टच नाहीये, त्या कल्पना आहेत सगळ्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक वावरत असतात समाजामध्ये आणि याचा गैरफायदा घेतला जातो. त्याला धरून ते असं म्हणतात बहुसाल मंत्रावळी, ते मोठी उगाच मंत्र तंत्र काय काय मंत्रशास्त्र एक वेगळं आहे, ते काही चुकीचं याच्यातला भाग नाहीये. पण त्या सगळ्याचा संबंध डायरेक्ट ईश्वर प्राप्तीशी आहे का? आता नाही. त्याचा बराचसा भाग हा ऐहिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी ना वेगळ्या वेगळ्या कुठल्या कामनेसाठी असतो. पण त्याने ईश्वर प्राप्ती होईल का? रामाची कृपा होईल का? रामाची कृपा व्हायला हवी असेल तर नाम आणि ध्यान हा स्वच्छ मार्ग आहे, याच्यापेक्षा काही नाही. रोजचं जीवन तुझं कर्तव्यनिष्ठ असायला पाहिजे, सगळी कर्म सुयोग्य पद्धतीने आचरली गेली पाहिजे. साधक असशील तर हे बंधनच आहे. सद्गुरू तसं आचरून दाखवतात. आधी केले मग सांगितले, हा सद्गुरूंचा स्थायी स्वभाव असतो. ते आधी सांगा आणि मग जमलं तर करतात असं नाही. ते आधी स्वतः करतात आणि मग सांगतात. ते जर सांगत असतील की पहाटे उठून ध्यानाला बसा, तर ते स्वतः ध्यानाला बसत असतात पहाटे. ते ती साधना करत असतात. हा भाग सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवलं पाहिजे. योग्य पद्धतीने मार्गदर्शन करणं हे सद्गुरूंचं लक्षण असतं. म्हणून तर समर्थांनी अनेक गोष्टी सांगितल्या. नाहीतर तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात, लक्षात ठेवा. तुकाराम महाराज या विषयावर बोलताना असं म्हणतात, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनी म्हणती साधू. कर्म याचा अर्थ विहित कर्म नाही, चुकीच्या गोष्टी करू. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करूनी म्हणती साधू,
अंगी लावून या राख, डोळे झाकून करीती पाप, दावुनी वैराग्याच्या कळा. हे तर फार वैशिष्ट्य. दावुनी वैराग्याच्या कळा. वैराग्याच्या कळा म्हणजे अंतःकरणात काही वैराग्य नसतं, पण नुसतं तसा वैराग्यशील काहीतरी पोशाख घालत बसायचं आणि त्याला नाना कळा, किती वैराग्यशील आहे वगैरे असं दाखवायचं. ते पु ल देशपांडे होते ना, ते जेव्हा ह्या भाषे याच्यावर टीका करायचे, ते थोडी विनोदाने टीका करायची उपरोधात. त्यांनी एका त्या आसामी त्यांचं ते कथाकथन आहे, त्याच्यामध्ये एक वर्णन केलेलं आहे की जुहूला एक गुरुदेव असतात आणि त्यांचे ते गोटस्कर दादांचा डगला घालून ते त्यांचे ते आप्पा भिंगारडे वगैरे अशी त्यांची एकशे एक कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्याबरोबर ते त्यांना सांगतात की म्हणजे तुम्ही आमच्या जुहूला आमच्या गुरुदेवांकडे चला, एकदा तुम्ही त्यांच्याकडे या, म्हणजे तुमचं ब्लड प्रेशरचा त्रास कमी होईल, असं ते कथा आहे त्याच्यामध्ये. आणि मग पुलं त्यांच्याकडे जातात, तर तेव्हा तिथे बघतात की ते सद्गुरूंच्या समोर लोक दक्षिणा ठेवत असतात. तर ते भिंगारडे म्हणून कोणतरी असतात, ते सांगतात की बघितलं पुलं, म्हणजे त्यांचं नाव ते धोंडोभिकाजी जोशी असं आहे. बघितलं जोशी म्हणे आमचे सद्गुरू किती वैराग्यशील आहेत, ते पैशाला हात पण लावत नाहीत. तर पुलं म्हणतात बरोबर आहे, ते पैशाला हात कशाला लावतील, ते चिमट्याने नोटा उचलतायत म्हणे. पुलं एकदम ते चिमट्याने नोटा उचलतायत. त्याचा समर्थ तुकाराम महाराज म्हणतात दावुनी वैराग्याच्या कळा. नाना उगाच काहीतरी भपकेबाजी करत बसतात. वैराग्याच्या दावुनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयांचा सोहळा. सावधानतेची सूचना. तुका म्हणे सांगो किती, असं किती सांगणार मी. तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. पण हे आपल्याला का सांगतायत तुकाराम महाराज की हे समाजामध्ये, हे काय फक्त तुकाराम महाराजांच्या काळात तुकाराम महाराजांना एवढा त्रास द्यायचं कारण काय होतं? त्याचं कारण तेच होतं की हे जे सगळे समाजात वावरणारे असतात, यांची दुकानं बंद व्हायला लागली होती तुकाराम महाराजांमुळे, त्यामुळे त्रास दिला. माऊलींना त्रास द्यायचं कारण काय होतं? असंच होतं, ज्यांची दुकानं बंद व्हायला लागली त्यांनी माऊलींना त्रास द्यायला सुरुवात केली. समर्थांना आज पण त्रास दिला होतो, नाहीयेत तरी ते तेव्हा तर किती देत असतील. आता समर्थांची पर्सनॅलिटी अशी होती, डायरेक्ट हिंमतच करतात, पण तरी देतात ना. म्हणजे संत त्याच्या पलीकडे असतात, ते त्याच्यावर भाष्य काही करत नाही अजिबात. त्यांना काय मार्ग सांगितलाय तेवढा ते मार्ग चालत असतात. पुढे तुकाराम महाराज किती सुंदर सांगतात, म्हणजे एक सावधगिरीची सूचना केली आणि पुढे गेल्यानंतर सद्गुरूंचं वर्णन पण त्यांनी केलेलं आहे की कसे असतात खरे सद्गुरू. ते असं म्हणतात अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. पहिली गोष्ट सद्गुरू लक्षण सांगताना तुकाराम महाराज म्हणाले अंतरी निर्मळ. अंतःकरण ज्याचं निर्मळ आहे, त्याच्या वागण्या बोलण्यात कळतं. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो किंवा नसो. हे सगळ्यात महत्वाचं. सद्गुरू म्हणजे कुठलाही पोशाख नाहीये, सद्गुरू ही स्थिती आहे अध्यात्मात. ते कुठला पोशाख घालतात, काय पोशाख घालतात, जे सद्गुरू असतात, जे पदाधिष्ठित असतात, ते त्याला साजेसर हातात हा भाग मिळाला ते सांगण्यासाठी आहे. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. आत्मा अनुभवी चोखळल्या वाटा, हे सगळ्यात महत्वाचं. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा. आत्मज्ञानाची स्वतः अनुभूती घेऊन त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या ज्या ज्या निरनिराळ्या वाटा आहेत त्या सगळ्या त्यांनी चोखाळल्या, म्हणजे सगळ्या अवलंबलेल्या असतात, सगळ्याचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. त्यांनी वेगवेगळे पेशा जटाबिटा धारण केली असेल, म्हणजे ते सद्गुरू म्हणजे काय, असं गळ्यामध्ये खूप माळा बेळा वगैरे वेगवेगळा पोशाख, सिल्क बिल, असं तो नीट नेटका असला पाहिजे. मी कालच सांगितलं की नाही, दासगणू महाराजांना कसं ते कीर्तनाला जाताना साईबाबांनी ते जायला निघाले तेव्हा बाबा म्हणाले अरे काय नवरदेव कुठे चाललाय सजून, असं ते म्हणाले. तर ते बाळ दासगणू म्हणाले अहो काय बाबा नवरदेव काय, मी कीर्तनाला चाललोय, तुम्ही नवरदेव काय. तर म्हणे मग एवढं सगळं अंगामध्ये उपरणं, गळ्यामध्ये कोट बंडी, त्याच्यावरती माळा, रुद्राक्षाच्या माळा वगैरे घातलेल्या, पायामध्ये जडावा घातलेल्या, हातामध्ये अंगठी बिंगठी काय काय, दासगणू मला सुंदर पद्धतीने जायचे. पण हे सगळं कशाला पाहिजे म्हणे, काढ ते सगळं, असं म्हणून स्वतःच बाबाने सगळं अंगावरचं काढलं आणि उघडे बंब ठेवले, अंगावरती उपरणं, धोतर नेसलेलं, हातात एकतारी आणि जाऊन आता कीर्तनाला. तुम्हाला दासगणू महाराजांचं सांगतो शिष्य कसे असायला पाहिजेत, केवढा विश्वास बाबांवरती. ह्या प्रसंगानंतर दासगणू महाराजांनी देह ठेवेपर्यंत जेव्हा कधी कीर्तनाला उभे राहायचे याच पोशाखात उभे राहायचे शेवटपर्यंत. आणि पुढे गेल्यानंतर सांगितलं की बाबाने पुढे उपदेशच इतका सुंदर केला. ही मूळ नारदीय गादी, म्हणजे ज्या गादीवरती बसून प्रवचन कीर्तन करतोस ना, ती मूळ नारदीय गादी. ही गादी नारद मुनींची आहे, लक्षात ठेव. ही आपली नाहीये, हा आपला अधिकार नाही. हा अधिकार आहे म्हणून तुला तिथे बसवलेलं नाहीये, सेवा करण्याची संधी आहे म्हणून बसवलेलं आहे. ही मूळ नारदीय गादी, येथूनच हरिदासांची नांदी. इथूनच पुढे सगळी संतांची परंपरा पुढे आलेली आहे.
कीर्तनकार संत जे सगळे होऊन गेले, त्यांची सगळ्यांची येथूनच हरिदासांची नांदी. बाह्य रंगाची ज्ञान उपाधी, उगाच बाह्य रंगाच्या उपाधीमध्ये अडकू नकोस. अंतर्शुद्धी ध्येय जेथे, अंतर्शुद्धी हे ध्येय आहे, हे सद्गुरूच सांगू शकतात. तुकाराम महाराजांचं एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं, देहूमध्येच त्यांचं कीर्तन सुरू होतं, आणि त्यावेळेला त्यांची परिस्थिती, थोडी आर्थिक परिस्थिती खूप एकदमच अचानक खालावलेली होती. ते सगळं आपल्याला माहिती आहे, त्यांच्या आयुष्यात कशा काही गोष्टी बदलल्या वगैरे. त्या काळामध्ये ते अगदी साधे, म्हणजे असेही ते साधे राहत होते, पण नंतर नंतर इतकी विफल अवस्था झाली की एकदा कीर्तन करायला उभे होते आणि त्यांचा अंगरखा असा फाटल्यासारखा होता. पण ते कीर्तनात, तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हणजे त्यांची ख्याती अशी की ज्यांच्या कीर्तनात विठ्ठल नसतो ते तुकाराम, तर ते कीर्तन करत होते. आणि समोर त्यांचा एक श्रोता बसला होता, तो निस्सिम भक्त तुकाराम महाराजांचा. त्याने, तो खूप धनिक होता, श्रीमंत. तर त्याला खूप वाईट वाटलं की अरे आपले गुरु इतकं सुंदर कीर्तन करतात, इतकी मोठी व्यक्ती, पण त्यांचा अंगरखा फाटला आणि ते बिचारे तसेच फाटलेल्या अंगरखाने कीर्तन करतायत. त्याला ते असं वाटलं की हे बरोबर नाही आहे आपण. म्हणून तो श्रीमंत होता, तो दुसऱ्या दिवशी आला आणि त्यांनी रत्नजडीत अंगरखा तुकाराम महाराजांना भेट दिला. तुकाराम महाराज आधी मुळात त्यांची वृत्ती काही घेण्याची नाही, अतिशय निस्पृह निरपेक्ष. ते मला हे नको, मला काही मला जे पांडुरंगाने मला दिले त्यात मी समाधानी आहे, पण तुम्हाला माझ्या समाधानासाठी तुम्ही हे स्वीकारा आणि कीर्तन करताना तरी किमान हा अंगरखा घाला, असं एकदा तरी माझ्यासाठी. तो बराच वेळ ते नाही 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 म्हणाले, पण शेवटी त्याचं मन राखण्यासाठी ठीक आहे घालीन म्हणाले, असं एक दिवस फक्त घालीन असं. आणि तो रत्नजडीत, संपूर्ण त्याच्यावरती वेलबुट्टी रत्नांची वगैरे केलेली असा तो अंगरखा तरी तुकाराम महाराजांना दिला. तुकाराम महाराज त्यांच्या आतमध्ये गेले, खोलीमध्ये. त्याने तो अंगरखा उघडला, बघितला आणि असं उलटा केला, म्हणजे सगळी रत्न आतमध्ये आणि आतली शिवण बाहेरच, असं तो अंगरखा घालून ते कीर्तनाला उभे राहिले. आला आणि ह्यांनी बघितलं की आता आपला दिलेला अंगरखा घातला असेल, कारण आपलं कसं असतं नाही का, सद्गुरू निरपेक्ष असतात, पण आपण काहीच्या काही अपेक्षा त्यांच्याकडनं लावून ठेवलेल्या असतात. म्हणजे मी सद्गुरूंना हे अर्पण केलंय ना, मग त्यांनी ते घातलंच पाहिजे आणि त्यांनीच घातलं पाहिजे. आणि ते तू त्यांना दिलंय तर विसरून जा ना, ते त्याचं काय काही करतील त्याचं, ते तू त्यांना अर्पण केलंयस की नाही, अर्पण केलेली गोष्ट आपण लक्षात दिली सद्गुरू, आता ती त्यांची, ते काय ठरवतील काय करतील. पण तसं नसतं, आपण आधी ठरवलेलं असतं की त्यांनी ते घातलं पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे, आम्हाला ते कळलं पाहिजे की असं सद्गुरूनं दिलंय, त्यांनी ते वापरलंय की नाही वापरलंय. जसं त्यांनी तो अंगरखा घातला, त्याची मन राखण्यासाठी म्हणून त्यांनी घातला अंगरखा. त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि डोक्याला हात लावला, आता काय बोलायचं. मी एवढा रत्न जडीत अंगरखा तुकाराम बुवांना दिला आणि त्यांनी उलटा करूनच घातला, सगळी रत्न आतमध्ये आणि शिवण बाहेर. मग त्यांनी काही बुवा आता काय बोलणार, महाराजांसमोर काय बोलणार. कीर्तन वगैरे झालं आणि आतमध्ये गेला तक्रार करा, अहो काय बुवा म्हणे, मी तुम्हाला एवढा रत्नजडीत अंगरखा दिला की तो घालून तुम्ही कीर्तन कराल, तर तुम्ही तो पुन्हा उलटा करून घातला, सगळी शिवण बाहेर आणि रत्न आतच ठेवलीत ना. ते मला अरे म्हणजे काय, खरीच तर गोष्ट आहे, खरी रत्न सगळी आतमध्ये आहे, बाहेर दिसते ती शिवणच आहे माले. हा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे की काय, आपण संत सद्गुरू असतात ते कधीही ह्या कुठल्याही गोष्टी पूर्ण निरपेक्ष, कशातच अडकलेले नसतात, ते बिलकुल अडकलेले नसतात. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळा असो नसो, आत्मा अनुभवी चोखळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. पेहराव काय केला याच्यावरती काही महत्व नाही. परस्त्रीच्या ठाई जो का नपुंसक, सगळ्यात महत्वाची गोष्ट, परस्त्रीच्या ठाई जो का नपुंसक, त्याच्या अंगा राख असो किंवा नसो. तुझ्या वागण्या बोलण्यात कळतच की तो कसा आहे. परद्रव्य अंध परनिंदे मुका, दुसऱ्याकडे किती द्रव्य आहे, काय आहे, त्यांनी कसे पैसे कमवले, तो किती श्रीमंत आहे, त्याच्यावरती संत सद्गुरूंचं काही घेणं देणं नसतं. आणि परनिंदे मुका, संत सद्गुरू कुणाचीही निंदा करत नाही, त्यांची निंदा करण्याची सुद्धा ते निंदा करत नाही. परद्रव्य अंध परनिंदे मुका, तोची संत, तुकाराम महाराज म्हणतात, तोची संत देखा तुका म्हणे, तोच संत देखा, त्यालाच संत म्हणे, अन्यथा नाही. वेडवाकडं काहीतरी सांगणार, त्यांच्या अंतःकरणाची जी शांती असते ना, ती आपल्या अंतःकरणावरती परिणाम करून जाते. संत सद्गुरूंचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये जी शांती असते ती आपल्या अंतःकरणावरती नकळत परिणाम करून जाते. आपण कितीही उद्विग्न असलो तरी त्यांच्या संपर्कामध्ये गेलं की आपल्याला शांत वाटायला लागतं, कारण ते कमालीचे आत्मशांत झालेले असतात, ते मुळात शांत असतात. म्हणूनच तर भगवद्गीता सांगताना अर्जुन इतका उद्विग्न झालेला असताना भगवंत स्मिता हास्य करत होते, तेच घाबरले असते त्याच्याबरोबर, ते शांत होते कारण ते स्थिर आहेत. त्याचे संत सगळे स्थिर असतात.
बेळगावला आई असताना हरिमंदिरामध्ये एकदा एक तरुण स्त्री रडत रडत आली आईकडे, एकदम हमसून हमसून रडत होती. आणि आई बसल्या होत्या त्यांच्या वेदीवरती आणि त्या ती अगदी एकदम आली आणि खूप अशी रडायलाच लागली, एकदम अगदी हुंदके देत वगैरे रडायला लागली. आई मला काय झालं, रडतेस का? तर ती मला सासूरवास अगदी सहन होत नाही, इतका त्रास होतोय की आता हे जीवन संपवावं असं वाटतंय. त्यामुळे मी आता तुमच्या इथे हरिमंदिरामध्ये आलेली आहे, कारण हरिमंदिराच्या मागे जी विहीर आहे त्यात मी जीव देते उडी मारून. एकदम उद्विग्न, नकोय मला आता काही असा. तर त्याच्यावरती मी जीवन संपवून टाकते असं असं म्हटल्यावरती आई समजूत वगैरे काही घालत बसल्या नाहीत तिच्या, की अगं असं करू नको, असं करणं चुकीचं असतं, असं जीव देणं पाप असतं वगैरे, हे ते तुला आयुष्य मिळालं. काही एवढं लांबलंच लेक्चर काही नाहीच. ती इतकी उद्विग्न होऊन आली, मी आता जीवन संपवते, हरिमंदिरात उडीच मारते. आई शांतपणे, बरं ती उडी मारायची गोष्टी करते त्याला, बरं खुशाल उडी मारा, काही हरकत नाही, खुशाल उडी मारा, काही हरकत नाही, पण आत्ता नको, आत्ता भरपूर लोक आहेत हरिमंदिरामध्ये, आत्ता लोकांच्या समोर वगैरे काही उडी वगैरे मारू नकोस, एवढं भजन माझं संपू दे. भजन संपलं की मंडळी सगळी घरी जातील, परतली की मीच तुला कंदील दाखवीन, मीच तुला घेऊन जाईन विहिरीवरती कंदील दाखवून, मग तू शांतपणे विहिरीत उडी मारास. आईने आणि ती खरंच थांबली. आई मला आता थोडं खाऊन घे, कारण घरी भांडून आलीस त्यामुळे जेवली नसतील, तर आता थोडंसं खाऊन घे. म्हणून आईने त्यांना थोडंसं खायला घातलं, स्वतः बरोबर बसवलं, भजन वगैरे केलं तिने त्यांच्याबद्दल. ती शांत झाली. सगळेजण गेल्यानंतर आई उठल्या, चल कुठे म्हणाले, विहिरीत उडी मारायची तुला, कंदील घेऊन जाऊ आता, मार उडी. नाही नाही म्हणे, आता मला काय असं वाटत नाही, माझा विचार बदलला म्हणे, असं ते म्हणाले. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तिथे, तुकाराम महाराज वाटतं. संतांचा महिमा आहे, पण आपल्याकडे असं कुणी उद्या आलं तर आपण त्याला असं सांगायचं नाही उडी मारायला, चल मार बिंदास उडी मारू, तो खरंच उडी मारेल जाऊन तिथे, कारण हे आपलं काम नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे, बहुत दुधड झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. असं अरे तरच ते कळणार आहे आपल्याला, नाही तर थोडी कळणार आहे. कारण तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं ज्ञानेश्वर माऊलींनी पण म्हटलेलं आहे, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. त्यांच्या संगतीत नुसतं गेलं तरी आपल्याला योग्य मार्ग मिळतो. खूप सुंदर गोष्टी आहेत, दोन गोष्टी फक्त सांगतो, म्हणजे मग समर्थांना नक्की हे काय सांगायचं आहे ते आपल्या लक्षात येईल. समर्थांनी जे सांगितलंय ते सावधगिरीची सूचना म्हणून सांगितलेली आहे, की समाजामध्ये अशा अनेक गोष्टी, समाजात सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या वाईट सगळ्या असतात, सगळंच वाईट आहे, सगळंच वाईट. संतांचा मुळात दृष्टिकोन वाईटाकडे नसतो, ते त्याच्यात पण चांगलं बघण्याची दृष्टी आपल्याला देतात. सगळं वाईटच आहे, जग सगळं वाईटच आहे, किती वाईट चाललंय सगळं, असं सारखं संत बोलत बसत नाही. जग आहे म्हटल्यावर ती उजवं डावं त्याच्यामध्ये असणारच आहे, चांगलं वाईट आहे सारखं घडणार आहे. पण आपण सारखं वाईटावरती दृष्टी ठेवून कशाला बघायला पाहिजे, आपण चांगल्याकडे पण बघायला शिकायला पाहिजे. सगळं जगामध्ये वाईटच घडत असलं, काही चांगलं नसतं तर आपण तरी इथे बसलो असतो का? इथे आहोत म्हणजे खरं चांगलं आहे, ती आशा आहे म्हणूनच काय. भगवान रामांचं अवतरण झालं तेव्हा रावण होताच की, पण तेव्हा विभीषण पण होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपलं लक्ष फक्त रावणाकडे, आपण विभीषणाकडे पण बघावं ना. संत ती दृष्टी आपल्याला देतात. रावणाचं काय करायचं ते रामाने काय करायचं ते केलेलं आहे, ते प्रत्येक समाजातल्या प्रत्येक काळातल्या रावणाला मारायला राम येणारच आहे, त्याचं वचन आहे, लक्षात ठेवा. आपली भूमिका विभीषणासारखी असली पाहिजे. तर विभीषण लंकेत कवटाळून गेलेल्या विभीषणाला सोडवायला राम अयोध्येतनं उठून तिथे गेले, लक्षात ठेवा, सीता हरणाचं निमित्त करून. तसं आपल्यालाही गर्तेत सापडल्यानंतर तो वाचवायला येईल की, पण आपली भूमिका विभीषणाची असली पाहिजे, हे समर्थ सांगतात. आम्ही तसं असायला पाहिजे, आम्ही भरतासारखं असायला पाहिजे, आम्ही विभीषणासारखं व्हायला पाहिजे, तर राम येईल नक्की. आम्ही नुसतं राम यायला पाहिजे, राम यायला पाहिजे, कृष्ण यायला पाहिजे. अरे पण तसा अर्जुन निर्माण झाला तर तो येईल, त्यांनी वचन दिलंय, त्याचं वचन तो पाळणारच आहे, ते भगवंताचं वचन आहे, ते काय ऑर्डिनरी कोणाचं वचन नाही आहे. इलेक्शन पुरती दिलेली वचनं नाही आहेत ती, त्यामुळे येणारच आहे. तर एक भाग, एक कथा मी अशी वाचली होती की एक जपानी तरुण एका झेन साधूकडे गेला, एक झेन समाजाचा साधू, त्याच्याकडे एक जपानी तरुण गेला आणि जीवनात सुखी होण्यासाठी माणसाजवळ काय काय असलं पाहिजे याची त्यांनी एक यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 40-45 गोष्टींचा उल्लेख केला होता. अशी एक यादी केली की जीवनामध्ये सर्व सुखी व्हायचं असेल
तर माणसाकडे काय काय असायला पाहिजे त्याच्यात त्यांनी एक यादी तयार केली. 40-45 गोष्टी त्याच्यात नमूद केल्या. म्हणजे उत्तम बंगला, सुस्वरूप पत्नी, दारात गाडी, बाहेर बगीचा, भरपूर पगाराची नोकरी, चांगले मित्र, अशा अनेक गोष्टी, अशा 40-45 गोष्टी त्यांनी दिल्या त्याच्यामध्ये. आणि तो त्या साधूकडे गेला, झेन साधूकडे. आणि तुम्हाला, आपण माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत, तर ही यादी तुम्ही जरा तपासून बघा आणि ह्याच्यात काय राहिलं असल्यास ते तुम्ही लिहा. म्हणजे मी 40 गोष्टींची यादी केलेली आहे जगात सुखी होण्यासाठी, तर ह्याच्यापैकी काय राहिलं असेल, तुम्ही कारण अनुभवी आहात, तर काय राहिलं असेल ते फक्त ऍड करा आणि ती यादी तपासून मला परत द्या. असं म्हणून ती त्या झेन साधूच्या हातात त्यांनी यादी दिली. ती यादी शांतपणे त्यांनी वाचली. त्या सगळ्या काय लिस्ट त्यांनी केली होती त्याच्यात 40-45 याद्या, ते सगळं वाचलं आणि त्या म्हणाले तुझ्याकडे पेन आहे का, म्हणजे त्यात त्यांना ऍड करायचं होतं आता. तर त्यांनी पेन घेतलं, ती यादी त्याच्या समोर ठेवली आणि त्यांनी जेवढ्या 40-45 गोष्टी लिहिल्या होत्या त्या सगळ्यावर काट मारली पेनाने आणि खालती एक गोष्ट लिहिली, पीस ऑफ माइंड, वृत्ती. म्हणून आपल्याकडे संत सांगतात की परमार्थ हा परिस्थिती सुधारण्याचा मार्ग नाहीये, वृत्ती सुधारण्याचा मार्ग आहे. जर का तुझी वृत्ती ईश्वराधीन झाली तर परिस्थिती किती पण बिकट असली तरी तुझा आनंद ढळत नाही, लक्षात घ्या. आणि तो मार्ग सांगण्यासाठी संत सद्गुरूंची योजना असते. याच्या व्यतिरिक्त कोणी काही सांगत असतील तर ते सद्गुरू नव्हे तर असं संत सांगतात, असं समर्थ सांगतात. किंवा त्यांच्याकडे जाण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्ती दाता. तो मुक्ती देऊच शकत नाही, कारण तो त्या मार्गावरच चाललेला नाहीये स्वतः. तो मार्ग कसा सांगणार. त्या जगात कोट्यानुकोटी गुरु आहेत, अनेक मंत्र शक्ती यांचा आधार घेत आपल्या मनातल्या वासना ते शिष्यांच्याकडून पुरवून घेत राहतात. त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. परमार्थामध्ये खूप सावध राहण्याची आवश्यकता आहे. सद्गुरूंना ओळखायचं कसं, त्याची लक्षणं समर्थांनी तर अख्खा सद्गुरू लक्षणांचा समास लिहिलेला आहे, तो जरूर जरूर वाचा. आणि त्याच्या पुढे लगेच शिष्य लक्षणांचा समास पण लिहिलेला आहे. हे पण महत्वाचं आहे की एकदा सद्गुरू मिळाल्यानंतर आपली शिष्य म्हणून भूमिका काय असते ते सांगण्यासाठी शिष्य लक्षण पण सांगितलेलं आहे. सगळं सद्गुरूच करतील, मग तू काय करणार आहे. पण सद्गुरूंची आवश्यकता आहे का, कितीतरी आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. किंबहुना आहेच आहे, कितीतरी प्रमाणच नाही, ते अप्रमाणित आहे, त्याच्याही पलीकडे आहे. रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला की गीतेमध्ये सांगितलेलं आहे उद्धरेद आत्मनात मानव, मग असं असताना गुरूंची आवश्यकता काय पाहिजे. कारण गीताच म्हणते तुला उद्धार करावा लागेल. सरळ अर्थ त्या श्लोकाचा जो आहे तो उद्धरेद आत्मनात मानव. तर रामकृष्ण काही बोलले नाही. त्यांना माहिती विवेकानंदांना नुसतं सांगून काही कळणार नाही, खूप चिकित्सक आहे, त्यांना प्रॅक्टिकली उदाहरण द्यायला पाहिजे. तर ते हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते गंगा किनाऱ्यावर दक्षिणेश्वरीला तिथे बसले होते आणि समोर एक होडी होती त्या नदीमध्ये. तर गोंधळ ह्याला रामकृष्ण महाराज विवेकानंदांना म्हणाले, नरेंद्र म्हणजे काय रे, ही होडी आहे ना समोर दिसते ती, त्या होडीला या नदीच्या या तीरावरून त्या तीरावर जायला किती वेळ लागेल रे. तर हे काय लागेल कॅल्क्युलेशन वगैरे करायला सुरुवात केली की होडी म्हणजे काय, ती हाताने वल्लवत न्यायला लागेल, अमुक तमुक, मग ती किती स्पीडनी जाणार, काय होणार. मग त्याने आपला अंदाज केला की किती तीर आहे हा नदीचा, सगळं गणिती कॅल्क्युलेशन वगैरे केलं आणि सांगितलं साधारण 4-5 तास लागतील जायला पलीकडे. ठीक आहे म्हणाले. आणि लांब एक जहाज उभं होतं, ते कोळशावर चालणारं होतं. ते मला त्या जहाजाला ह्या तीरावरून त्या तीरावर जायला सांगितलं किती वेळात जाईल. तर ते मला ते काही इंधनावर चालणार आहे कोळशावरती, ते काही 1 तासात जाईल कारण त्याची ताकद जास्त आहे. मग ते मला बघा, ते मोठं जहाज आहे ना जे इंधनावर चालतं, ते जहाज म्हणजे होडी, ते जहाज म्हणजे गुरु, आणि ही छोटी होडी आहे ना ते म्हणजे शिष्य. जर ही होडी त्या जहाजामध्ये मी ठेवली तर ती होडी किती वेळात जाईल, तर ती पण 1 तासात जाईल. म्हणून म्हणजे सद्गुरूंची आवश्यकता असते. कारण की ही होडी उचलून एकदा त्या मोठ्या जहाजात ठेवली की ती निशंकपणे आणि सरळपणे त्या पहिल्या तीराला लागेल. कारण कितीही वाटेत वादळं आली, लाटा उठल्या तरी त्या सगळ्या लाटा ती मोठं जहाज स्वतःवरती घेईल, पण त्या छोट्या होडीला मात्र पलीकडे देऊन ठेवेल. त्याच्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. म्हणून सद्गुरूंची योजना केली. पण ते सद्गुरू तसे असायला पाहिजे. ते कसे असले पाहिजे, ते कसे ओळखायचे, त्याच्या सूचना करताना मनाच्या श्लोकामधला हा श्लोक आलेला आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रेतो नव्हे मुक्ती दाता. आपल्या या आयुष्यामध्ये आपण तर रामरायाच्या दरबारात बसलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला असं चुकीचं कुणी भेटेल याची सुतराम शक्यता नाही, लक्षात ठेवा. पण रामरायाकडे आहोत तरी सावध राहिलं पाहिजे. कारण राम प्रत्यक्ष असताना सुद्धा रावण साधूचाच वेश घेऊन सीतेला पळवायला आला होता, हे लक्षात ठेवा. तो इतर कुठले वेश घेऊन नाही आला, तो साधूंचाच वेश घेऊन आला. तसंच आपल्या जीवनामध्ये
असे कुठले कुठले रावण सद्गुरूंचं रूप घेऊन येत नाहीत ना, याच्यासाठी आपल्याला समर्थांनी ही लक्ष्मण रेखा काढून दिलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्या आत आपण राहायचं आणि ओळखायचं की आलेला समोरचा रावण आहे का साक्षात खरोखर प्रभू राम आहे. ती दृष्टी देण्याचं काम आपल्याला सद्गुरू करतात. त्याच्यासाठी समर्थांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे. त्यामुळे आपणही सावध राहूया, सावध राहून रामनाम घेऊया. बाकी काय करायचं तो रामाचा अधिकार आहे, राम कृपा करेल. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.